झालं चालू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड, या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धांनी सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला निब्बान अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी व अंतिमताही कल्याणकारी असा हा सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे, अथकपणे न थकता प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा त्यागीशील संपन्न आर्य भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9, या त्रिरत्नातील 24 गुणांचे स्मरण करून देवानंद पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना करतो. तसेच नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक आणि उपासक उपासिकांच्याही प्रती मंगलाची कामना करतो. आज दिन विशेष म्हणून 20 मार्च हा महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या इतिहासाच्या निमित्तानं 19 आणि 20 मार्च 1927 जो महाड चौदार तळे सत्याग्रह आहे, जो सामाजिक समतेसाठी होता, तो केवळ पाण्यासाठी नव्हता. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, आपण कधीही महाडच्या ठिकाणी जर गेलो तर बाबासाहेबांचा तो पुतळा तिथे महाडच्या चौदार तळ्याला हात लावू देत नव्हते, पण बाबासाहेबांचा पुतळाच त्या चौदार तळ्यामध्ये उभारलेला आहे. तर त्या पुतळ्याच्या खाली एक सुविचार लिहिलेला आहे, बाबासाहेबांचाच तो सुविचार आहे. तर बाबासाहेब काय म्हणतात, हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी हक्कासाठी होता. म्हणजे आम्हीही माणसं आहोत, या निसर्ग निर्मित, या निसर्ग दत्त पाण्यावर जसा सर्वांचा प्राणी मात्रांचा अधिकार आहे, तर तसाच अधिकार आमचाही आहे. आम्हीही माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी तो लढा होता आणि ते सामाजिक न्यायाचा लढा होता. जसा काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा देवदर्शनासाठी, काळारामाच्या दर्शनासाठी नव्हता, तर तो सामाजिक समतेसाठी लढलेला समता लढा होता. आम्हीही माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी होता. तर अशी एक हिंदीमध्ये कहावत आहे, घर में चूहा दृष्ट प्राणी होता है. म्हणजे घरामध्ये जर उंदर झाले तर ते उंदर काय करत असते, घरामध्ये दृष्ट प्राणी कोणता आहे, घरामधला दृष्ट प्राणी आहे चूहा. म्हणजे घर में चूहा दृष्ट प्राणी है, जंगल में बंदर दृष्ट प्राणी है, पक्षियों में कौवा दृष्ट प्राणी है और मनुष्य में ब्राह्मण दृष्ट प्राणी है. तर आपण असं ऐकलं आहे की शिवशंकराच्या जटामधून, त्या काल्पनिक शिवशंकराच्या जटामधून गंगा वाहते म्हणते, परंतु ती गंगा मात्र आपल्या उपयोगात पडली नाही. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेबांनाच आपल्याला, आज बाबासाहेबांमुळे जे काही आपण जीवन जगत आहोत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, या माणसाच्या ज्या 5ही मूलभूत गरजा आहे, मनुस्मृतीने या 5ही गरजा आपल्या नाकारलेल्या होत्या. ज्या
मानवी अत्यंत महत्वाच्या गरजा आहेत. तर या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या संपूर्ण गरजा भारतातला कुठलाही 33 कोटी देवी देवता करू शकला नाही. ते बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर हा इतिहास म्हणून तुम्ही ऐकला असेल, पण त्याचे काही थोडे बारकावे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा जो सत्याग्रह झालेला आहे, तर हा सत्याग्रह 19 आणि 20 मार्च या 1927 ला झालेला आहे. तर चौदार तळे हा सत्याग्रह म्हणून, समता दिवस म्हणून, सामाजिक समता दिवस म्हणून त्याचं मोठं आयोजन महाडला केलं जातं. आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे की त्याचं नाव चौदार तळे काय आहे. तर अनेक लोकांमध्ये प्रश्न आहे की त्या महाडच्या तळ्याचं पाणी हे चवदार होतं. चवदार म्हणजे प्यायला गोड होतं, म्हणजे चविष्ट होतं, म्हणून त्याचं चवदार हे नाव पडलेलं आहे. पण तसं नाही आहे. चवदार हे नाव कशावरून पडलेलं आहे की प्रत्येक तळ्याला, आजही छत्तीसगडकडे, एमपी कडे खूप सारे तळे असतात आणि त्या प्रत्येक तळ्याला आता ते जेव्हा तळ उभारलं जातं, तर हे तळ माहित आहे का, ते दगडांच्या चिरेबंदी दगडाने ते बांधकाम केलं जातं, त्याचे घाट बांधले जातात आणि त्या तळ्याच्या चारही बाजूनं 4 दरवाजे असतात. दरवाजे म्हणजे त्या पायऱ्या असतात उतरण्यासाठी, म्हणजे तळ्याच्या चारही बाजूला, म्हणून त्याला काय म्हणतात, चौदार म्हणतात. म्हणजे 4 दरवाजे, म्हणजे 4 ठिकाणून त्या तळ्याचं पाणी भरण्यासाठी, म्हणून त्याला चौदार तळे असं म्हणतात. पण त्या तळ्याचं पाणी चवदार होतं असं अजिबात नाही आहे. तर ते पाणी म्हणजे काय, तर ही निसर्ग निर्मित देण आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं, म्हणजे विहिरीमध्ये पडलेलं पाणी, तळ्यामध्ये पडलेलं पाणी किंवा नदीमध्ये पडलेलं पाणी, याच्यावर हक्क प्राण्यांचाही आहे आणि मनुष्याचाही आहे. परंतु भारतामध्ये जो काळा कायदा, जगाच्या पाठीवर पाण्यासाठी सत्याग्रह कुठंच झाला नसेल. जगाच्या पाठीवर अनेक सत्याग्रह आपण ऐकले असेल, पण पाण्यासाठी सत्याग्रह झाला हे आपण कधीही ऐकलं नाही. ते फक्त भारतामध्येच झालं, पाण्यासाठी. म्हणजे किती माणसाची ती मूलभूत गरज आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे पाणी काय आहे. भगवान बुद्धांनी पाण्याला महाभूत म्हटलेलं आहे. या प्रत्येक मनुष्याचं शरीर हे 4 महाभूतांनी बनलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. तर या भगवान बुद्धांनी सांगितलेल्या या 4 महाभूतापैकीच एक महाभूत म्हणजे पाणी नावाची गोष्ट आहे. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर ऐकलं की सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी, नीट लक्ष द्या, सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी आखाडी पौर्णिमेच्या दिवशी, दिवसाला, रात्रीला नाही, 4 दृश्य पाहून नाही, लक्षात घ्या, 4 दृश्य पाहून ते रात्रीलाच निघून गेले बा पत्नीला मुलाला टाकून, हे खोटी गोष्ट आहे, ही अफवा आहे. आखाडी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीला म्हणजे दिवसा पत्नीची, आई वडिलांची अनुमती घेऊन सिद्धार्थ गौतम वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी महाभिनिष्क्रमण केलं. महाभिनिष्क्रमण या शब्दाचा अर्थ होते जगाच्या कल्याणासाठी सर्वस्व सुखाचा त्याग करणे, आपल्या प्रिय नातलगांचाही त्याग करणे, रक्तांच्या नातेवाईकांचाही त्याग करणे, याला म्हणतात महाभिनिष्क्रमण किंवा गृहत्याग. तर राजकुमार सिद्धार्थ गौतमांनी जो गृहत्याग केला त्याचं खरं कारण अत्तदंड सुत्तामध्ये आलेलं आहे. आता अत्तदंड सुत्तामध्ये कोणतं खरं कारण आलेलं आहे हे मी नेहमी सांगत असतो की सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाचे, महाभिनिष्क्रमणाचे खरे कारण काय आहे, रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ पडत होते. तर शाक्य आणि कोलीय, हे जे शाक्य आणि कोलीय, तर हे कोलीय कुठचे आहे, रामग्राम देवदहचे कोलीय आणि कपिलवस्तूचे शाक्य. या शाक्य गण आणि कोलीय गणामध्ये, शाक्य गण आणि कोलीय गणामध्ये नेहमी रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून वाद चालायचा. म्हणजे सर्वप्रथम पाणी, जमिनीच्या ओलतीसाठी सर्वप्रथम पाणी कोणी घ्यायचं, याच्यामध्ये कोलीय आणि शाक्य गणामध्ये नेहमी संघर्ष चालायचा आणि त्याची एक दिवस त्याचा एक युद्धामध्ये त्याचा परिणाम होणार होता.
आणि सिद्धार्थ गौतम सदस्य होते आणि मग त्यांनी रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या त्या संघर्षाच्या त्या युद्धामध्ये त्यांनी नकार दिला. कोणी? सिद्धार्थ गौतमाने मी युद्धाला तयार नाही, लक्षात घ्या, मी युद्ध करणार नाही. काश सिद्धार्थ गौतमांनी त्या युद्धाला जर होकार दिला असता, लक्षात घ्या, युद्धाला होकार दिला असत्या तर या जगाला बुद्ध दिसला नसता आणि त्या रोहिणी नदीचं पाणी लाल झालं असतं. लक्षात घ्या, जसं भीमा कोरेगावचं पाणी लाल झालं होतं त्याच पद्धतीचं पाणी लाल झालं असतं. कोणाचं? रोहिणी नदीचं पाणी लाल झालं असतं. आणि सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी उपाय सुचवतात, मी ती कहाणी सांगणार नाही, की युद्धानं नेहमी युद्धच वाढत असते आणि कोलीय लोक हे आपले सगळे सोयरेच आहे, रक्त संबंधीच आहे, एक ना एक दिवस आपली म्हणजे आपण एकच होणार आहोत, एकाची एकच होणार आहोत, त्यामुळे मला युद्ध करायचं नाही, त्याच्यापेक्षा मी गृहत्याग करणं पसंत करतो जगाच्या कल्याणासाठी. म्हणजे युद्ध होऊ नये, माणसं मारल्या जाऊ नये, त्या युद्धामध्ये कुणाचा भाऊ मरेल, कुणाचा बाप मरेल, कुणाचा पती मरेल आणि त्या रोहिणी नदीचं पाणी लाल होईल, त्याच्यापेक्षा मीच माझ्या सर्वस्व सुखाचा त्याग करतो. आणि त्यांनी रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून त्यांनी घरदार सोडलेलं होतं, सर्व सुखाचा त्याग केला होता. तर कारण कोणतं ठरलं? पाणीच कारण ठरलं ना. रोहिणी नदी जरी नाव असेल पण कारण कोणतं ठरलं? पाणीच कारण ठरलेलं होतं आणि त्या पाणी वाटपाचंच ते. तर काही लोक म्हणतात की ते त्यांनी 4 दृश्य पाहून, पण अत्तदंड सूत्रामध्ये सिद्धार्थ गौतमाने रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरूनच पाणीच हे त्यांच्या जीवनामध्ये कारण ठरलं त्यांना गृहत्याग करण्यासाठी. तर आपण बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं तर बुद्धाचा आणि नदींचा खूप मोठा म्हणजे एक संबंध आहे. आपण भारतामध्ये जेवढे काही सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप म्हणा, 84,000 महाविहार म्हणा, किंवा जेवढ्या काही बौद्ध लेण्या पाहा तुम्ही भारतामधल्या, हे सगळ्या तुम्हाला नदीच्या तीरावरच दिसतात. म्हणजे नदीचा, बौद्ध भिक्खूंचा आणि बुद्धांचा खूप मोठा संबंध आहे. तर आपण जे आता मी नाव घेतलेलं आहे, तर ही रोहिणी नदी किती, म्हणजे रोहिणी नदी हे नाव सगळ्यांनाच माहित आहे. दुसरी नदी आहे अनोमा नदी. अनोमा नदीचा आणि बुद्धाचा काय संबंध आहे? तर सिद्धार्थ गौतमांनी आपले घुंगराले केस, नीलवर्ण म्हणजे नीळ मोरपंखी असलेले निळसर केस, सुंदर सुंदर केस त्यांनी अनोमा नदीमध्येच त्यांनी काढलेले होते. दुसरी नदी आहे निरंजना नदी, आहे की नाही? सिद्धार्थ गौतमांनी निरंजना नदीमध्ये काय केलं होतं? आपलं भिक्षापात्र सोडलं होतं, संकल्प केला होता, आहे की नाही? तर निरंजना नदीचं म्हणजे आणि बुद्धाचं म्हणजे नदीशी बुद्धाचा खूप मोठा संबंध आहे. म्हणून बुद्धाला काही ठिकाणी नर्मदा म्हणतात, नहर बुद्धा. नहर बुद्धा म्हणजे काय? बुद्धाचं आणि नदीचं, नहर म्हणजे नदी होते, बुद्धालाच नहर बुद्धा म्हणतात आणि नहर बुद्धावरच मग ते काय झालं? नर्मदा झालेलं आहे, लक्षात घ्या. तर ककुत्थ नदी, भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यातली शेवटची आंघोळ, लक्षात घ्या, ककुत्थ नदीचं ते पाणी पिले, ककुत्थ नदीमध्ये त्यांनी शेवटची आंघोळ केली आणि नंतर मग ते शाल्वनला, कुशीनगरला त्यांचं महापरिनिर्वाण झालं. तर ही रोहिणी नदी असो का अनोमा नदी असो, निरंजना नदी असो की ककुत्थ नदी असो, या नदीचा आणि बुद्धाचा संबंध आहे. तर बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ पडत होते. तुम्हाला समजत आहे ना? माझा आवाज येत आहे बरोबर? बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ पडत होते. दुष्काळ पडत होते जसे आजही दुष्काळ पडतात, ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ. तर बुद्धाच्या काळामध्ये दुष्काळ होत होते. आपण पाहिलं असेल वैशालीचा दुष्काळ. आपण पाहतो, तुम्ही परित्राण पाठाचं पुस्तक पहा, रतन सुत्त. या रतन सुत्तामध्ये वैशालीला एकेकाळी दुष्काळ पडला होता. लोक, जनावर, प्राणी मरत होते, झाडं सुकलेली होती आणि मग वैशालीच्या वज्जी लिच्छवी लोकांनी बुद्धाला, भिक्खू संघाला आनंदाला आमंत्रित केलं होतं आणि असं म्हणतात की तिथे रतन सुत्ताचा पाठ घेतल्यावर आपण ते ऐकतो, आहे की नाही? म्हणजे वैशालीला सुद्धा त्या काळामध्ये दुष्काळ पडला होता. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये दुष्काळ होते. दुसरा दुष्काळ आपण ऐकतो सामावती सुत्तामध्ये पहा. सामावतीचे वडील
हे गाव सोडून येत असतात भद्रवती नगरीला आणि ते कौशांबीला येतात आपल्या मित्राच्या घरी घोषिता शेठ. सामावतीच्या कहाणीमध्ये तुम्हाला माहित पडेल की भद्रवती नगरीमध्ये सुद्धा दुष्काळ पडलेला होता. तर हे दुष्काळ बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा होते. तर मी कहाणी सांगत आहो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी नाकारलं. आपण एक गोष्ट ऐकली असेल की महात्मा गांधीला म्हणते ट्रेन मधून, म्हणजे जेव्हा ते आफ्रिकेला गेले, ऐका, जेव्हा ते आफ्रिकेला गेले तर ते काळा गोरा भेद असल्यामुळे गांधीजीला रेल्वेतून ढकलावून दिलं. ही गोष्ट आपल्याला इतिहासामध्ये शिकवल्या जाते. पण बाबासाहेबांना बैलबंडीतून ढकलावून दिलं त्यांच्याच मायदेशामध्ये, त्यांच्याच देशामध्ये. तर हे मात्र आपल्याला सांगितलं जात नाही. बाबासाहेबांना पाणी नाकारलं होतं हे आपल्याला माहित आहे. पण लक्षात घ्या, बुद्धालाही पाणी नाकारण्यात आलेलं होतं. लक्षात घ्या, आपण कोणती गोष्ट ऐकलेली आहे की केवळ बाबासाहेबांना लहानपणी म्हणा किंवा ते मोठे झाल्यावरही म्हणा त्यांना पाणी नाकारल्या गेलं होतं. ही घटना तुम्ही ऐकली असेल. पण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये ऐका, बुद्धाला सुद्धा एके ठिकाणी पाणी नाकारण्यात आलेलं होतं. तुम्ही हे कहाणी ऐकली असेल. म्हणजे मी चवदार तळ्याचं म्हणून बाबासाहेबांचं सांगत नाही, पण बुद्धाच्याही बाबतीमध्ये हा प्रसंग घडलेला होता. बुद्धालाही त्यावेळी पाणी नाकारलं होतं. तर ते पाणी कुठं नाकारलं होतं? आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचा की तथागत भगवान बुद्ध एकदा महाकोसल जनपद, आता महाकोसल जनपद कोणाला म्हणतात? ज्याच्यावर प्रसेनजित राजाची सत्ता होती. आणि महाकोसल हे कुठपर्यंत होतं? आजचं जे संपूर्ण छत्तीसगडचा एरिया आहे ना, या छत्तीसगड पूर्ण एरिया म्हणजे महाकोसल जनपद होतं. लक्षात घ्या. तर या महाकोसल जनपदामध्ये तथागत भगवान बुद्ध, म्हणजे आजच्या छत्तीसगडचा एरिया म्हणाला, ते गाव माहित नाही, पण बुद्ध आणि धम्मामध्ये असं लिहिलं आहे की भगवान बुद्ध महाकोसल जनपदामध्ये पंचसाल नावाच्या एका गावामध्ये गेले. आहे का नाही? आता पंचसाल हा जो शब्द आहे, तर पंचसाल म्हणजे काय, तर 5 शाल वृक्ष असतील त्या गावामध्ये, त्याच्यामुळे ते फेमस असेल. जसं पिंपरी चिंचवड आहे का नाही फेमस, पिपळाचं, चिचाचं आणि वडाचं झाड आहे तिथं असेल एखादी काळामध्ये, आहे का नाही, म्हणून त्याचं नाव पिंपरी चिंचवड पडलं. तर तशाच सारखं ते पंचसाल नावाचं गाव महाकोसल जनपदामध्ये भगवान बुद्ध एकदा तिथं गेले. आता तिथे त्या गावाला त्यांना धम्म प्रचारासाठी जायचं होतं, काही भिक्खूंना घेऊन तिथे जायचं होतं. तर त्या महाकोसल जनपदातल्या काही ब्राह्मणांना अशी खबर लागली की तथागत भगवान बुद्ध त्यांच्या भिक्खू संघासहित आमच्या पंचसाल गावामध्ये धम्म प्रचार आणि प्रसारासाठी येत आहे. लक्षात घ्या, हे ब्राह्मणांना माहित झालं. ब्राह्मणांना हे पक्क माहित होतं की भगवान बुद्ध हे ज्या ज्या गावामध्ये जातात, ज्या ज्या नगरामध्ये जातात, ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येतात, ते लोक सगळे बुद्धाचे काय बनतात? अनुयायी बनतात, उपासक बनतात. ते बुद्ध धम्माला शरणागत जात असतात. आणि मग ब्राह्मणाला आपल्या अस्तित्वाची भीती वाटायला लागली. ब्राह्मणाला असं वाटलं की आमची दुकानदारी बसन, नाही का नाही, सगळे आमचे जे भक्त लोक आहेत ते कोणाकडे जातील? बुद्धाला शरण जातील. आणि बुद्धाकडे ते म्हणत होते, बुद्धाची निंदाही करत होते ब्राह्मण, हो गौतम, किंवा बुद्ध हा आवर्तनी माया करतो, बुद्ध लोकांना काही सांगत असतो. तर ते अशा पद्धतीने बुद्धाची सुद्धा निंदा करत होते त्या काळामध्ये. तुम्ही ते पाहिलेलंच आहे का नाही. महामोगलांची हत्या कशामुळे झाली? त्याच्यामुळेच झालेली आहे. लक्षात घ्या. तर भगवान बुद्ध आपल्या गावामध्ये येऊ नये. आता त्या गावामध्ये जाण्यासाठी भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला नदी ओलांडून जावं लागत होतं. मग पंचसाल गावच्या त्या ब्राह्मणांनी असं ठरवलं, त्यांनी ठराव संमत केला की म्हणजे त्याही बाजूचे नावा म्हणजे समजलं ना, त्या होडी डोंगे म्हणू आपण मराठी भाषेमध्ये, तर त्या नावा इकल्या बाजूच्या आणि इकल्या बाजूच्या त्या दिवशी कोणीही नाव चालवणार नाही. आणि नदीवरच्या पूर्ण होडी म्हणजे त्या नाव काढून घेण्यात आल्या. आणि दुसरी गोष्ट, भगवान बुद्धाच्या संदर्भात लक्षात घ्या, जर यदा कदाचित भगवान बुद्ध पाण्यातूनही चालत आले, म्हणजे नदी त्याने पार केली बुद्धानं आणि भिक्खू संघानं, तरी बुद्ध आपल्या गावात जरी आले तर त्यांना कोणीही पाणी द्यायचं नाही, त्यांना कोणी भोजनही द्यायचं नाही. आणि सर्वांनी आपल्या दाराचे दरवाजे खिडक्या काय करायच्या? बंद करायचा. बुद्धाला पाणी, भोजन आणि कोणी त्यांच्या संग बोलायचं
नाही त्यांना घरी बोलवायचं नाही, त्यांना अन्न तर सोडा पण पाणी द्यायचं नाही. यदा कदाचित जर बुद्धानं गावातल्या विहिरीमध्ये पाणी पिण्याचा प्रयत्न केला तर त्या पाण्यामध्ये ब्राह्मणानं काय करून ठेवलं, त्याच्यामध्ये पालापाचोळा माती वगैरे जे काही आहे, झाडाच्या फांद्या गवत पालापाचोळा सगळं त्या नदीमध्ये म्हणजे आपल्या त्या याच्यामध्ये विहिरीमध्ये त्यांनी टाकून दिला, जेणेकरून ते पाणी दूषित झालं पाहिजे, खराब झालं पाहिजे. परंतु एक मात्र गरीब मुलगी तिथून भगवान बुद्ध मग त्या ठिकाणी गेले आणि त्या गावामध्ये एक झाड होतं चौकामध्ये, त्या चौकातल्या झाडामध्ये ते चबुतऱ्यावर बसले. त्यांना भिक्षा तर मिळाली नाही, पाणी मिळालं नाही आणि त्यांना खूप जोराची तहानही लागली होती. त्या गावामध्ये उपाय नव्हता. तेवढ्या एक जी मुलगी होती, तरुण मुलगी, आणि ती एका ब्राह्मणाची काय होती, दासी होती. ब्राह्मणाच्या आज्ञेखाली तिला राहणं गरजेचं होतं. तर ती दासी होती, तर ती पाण्यासाठी निघाली होती. तिलाही ताकीद दिली होती की पाणी द्यायचं नाही, पण तिच्या मनामध्ये काहीही हो, अर्हत सम्यक संबुद्ध आले आहे, त्यांना मी पाणी दिलंच पाहिजे, पुण्य कर्म केलंच पाहिजे, म्हणून तिनं हिम्मत केली. अख्खं गाव बुद्धाच्या विरोधात होतं, पण त्या गरीब त्या मुलीनं बुद्धाला पाणी पाजलं आणि ते ब्राह्मणांनी सगळं दारा खिडक्यातून पाहून घेतलं आणि त्या ब्राह्मणानं तिला लाता बुक्क्यानं मारलं, इतकं जनावरासारखं मारलं की त्या मारण्यामध्येच तिचा काय झाला, मृत्यू झाला. सांगा कशासाठी मरण पावली ते? भगवान बुद्धाला पाणी पाजलं म्हणून त्या दासीला मरण आलं, एवढं मारलं की तिचा मृत्यू झाला. पण लक्षात घ्या, म्हणजे हे बाबासाहेबांचीच घटना नाही, तर बुद्धाच्या बाबतीतही ते घडलेलं होतं. बुद्धालाही पाणी नाकारलं होतं. हेच सेम घटना नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांना तो अनुभव आलेला होता. आपण पाण्याच्या संदर्भातली उदाहरण आहे म्हणून आणखी एक उदाहरण सांगतो की भगवान बुद्धाला एकदा तहान लागली होती. लक्षात घ्या, आता भगवान बुद्धाचे जे उपस्थापक होते, सेवक, त्यांचं नाव काय होतं? आनंद. आनंदाला म्हणते, आनंदा मला जोराची तहान लागली रे, पाणी घेऊन ये. मी बुद्धाच्या काळातही सांगतो आणि नंतर बाबासाहेबांच्या 14 तळ्याचं सांगतो की आनंदा मला तहान लागली रे, पाणी घेऊन ये. तर आनंद सगळीकडे शोधाशोध येतो, पण त्यांना एक विहीर दिसते आणि त्या विहिरीवर चांडालिका नावाची प्रकृती, निम्न अस्पृश्य वर्गातली ती मुलगी, लग्नात वयात आलेली ती मुलगी प्रकृती पाणी भरत असते. आता ती प्रकृती काय म्हणते, मी तुम्हाला पाणी देत नाही. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा उच्च नीचता होती. ती प्रकृती म्हणते, तुम्ही अंगावर चिवर आहे, तुम्ही साधू दिसत आहात, मुनी दिसत आहात, आहे की नाही, परिव्राजक दिसत आहात, आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, कारण आमची जात कशी आहे, आम्ही अस्पृश्य आहोत. तर आनंद काय म्हणते, मी तुला तुझी जात विचारली नाही, मला तहान लागली आणि पाण्याचा कोणताही धर्म नसतो, मी तुला फक्त पाणी मागितले, मी तुला तुझी जात विचारली नाही. ह्या शब्द तिचे कान आतुरले होते. म्हणजे आजपर्यंत आमच्या हातचं पाणी कोणीच पेत नव्हते, पण या आनंदाने पाणी पेलं तर तिला ते गोष्ट एवढी आनंद म्हणजे एवढी आवडते, तिच्या कानाला ते नवीन शब्द आठवतात की मी तुला फक्त पाणी मागितले, जात विचारली नाही. तर मग ते तुम्हाला माहित आहे, प्रकृती आनंदावर भाळत असते आणि त्याच्यासोबत लग्न करायला तयार होते. ती घटना मी सांगणार नाही, कारण ती सगळ्यांना माहित आहे. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये ह्या घटना होत्या. तर दुसरी घटना आपण ऐकूया. हा झाला बुद्धाच्या काळातला संबंध. आता सम्राट अशोकाच्या मौर्य काळामध्ये काय होतं, तर सम्राट अशोकाच्या जेव्हा 1250 वर्ष राज्य होतं, तर सम्राट अशोकाने शासन प्रशासन चालवलं नाही. सम्राट अशोकाचं शासन होतं धम्मानुशासन. आपण त्याला धम्मानुशासन म्हटलं पाहिजे. आपण जे म्हणतो का नाही, धम्मानुधम्म पटिपतिया बुद्धं पूजेमी, म्हणजे बुद्धाचं म्हणजे धम्माच्या आधारावर राज्य करणं म्हणजेच धम्मानुशासन. तर सम्राट अशोकाचं जेव्हा धम्मानुशासन होतं, सम्राट अशोकाने जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोकाची राजधानी कोणती होती मग? पाटलीपुत्र. आजचं ते पटना शहर आहे. आता हे पटना शहर ना पाटलीपुत्र शहर कुठं आहे? गंगा नदीच्या काठावर आहे आणि सोन नदीच्या काठावर आहे. कोणतं शहर? पाटलीपुत्र, पटना. आणि भगवान बुद्धाने आपलं धम्मचक्र प्रवर्तन ज्या ठिकाणी केलं, पहिलं सारनाथला उपदेश दिला, तर हे सारनाथ कुठे आहे? गंगा नदीच्याच किनारी आहे ना. भगवान बुद्धाचा पहिला उपदेश गंगा नदीच्याच किनारी म्हणते. सारनाथ ते वाराणसी काही खूप लांब नाही. तर पाटलीपुत्रला जी गंगा नदी होती किंवा सोन नदी होती,
सोन नावाचा भिक्खू होता भगवान बुद्धाच्या काळामध्ये, म्हणून त्याचं नाव सोन आहे. लक्षात, सोन नदी आहे. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये, लक्षात घ्या, सम्राट अशोकाच्या काळामध्ये आजच्या सारखे जसं बनारसच्या घाटावर किंवा महाराष्ट्रामध्ये गोदावरीच्या ते पैठणचा घाट आहे का नाही, पैठणला म्हणजे पैठणचा जो घाट आहे गोदावरी नदीचा महाराष्ट्रामध्ये, किंवा तुम्ही उज्जैनला गेले तर तिथं शिप्रा नदीचा घाट आहे, किंवा बनारसला गेले तर गंगा नदीचा घाट आहे. तर तुम्ही कोणत्याही घाटावर जा, ब्राह्मणानं आपले दुकानं मांडलेले आहे आणि त्या सगळ्या निर्माल्य म्हणा, ते पूजेचं सगळं साहित्य म्हणा, मेलेल्या माणसाच्या अस्थी म्हणा, किंवा ते कुंभमेळा म्हणा, हे सगळे दुर्गंध कुठं टाकतात? तुम्ही कोणत्याही नद्या पहा. पण सम्राट अशोकाच्या काळामध्ये, बुद्धाच्या काळामध्ये भारतातल्या पूर्ण नद्या, त्या नद्याचं पाणी दुधासारखं स्वच्छ होतं. पण जेव्हापासून प्रतिक्रांती झाली, ब्राह्मणांना आपले म्हणजे आधीच्या काळामध्ये बुद्धाचे महाविहार, स्तूप आणि बुद्ध लेण्या नदीच्या काठावर राहायच्या, पण आता मात्र ब्राह्मणाचे मठ मंदिर तिथं तयार झाले आणि आज त्या ठिकाणी त्यांनी दुकानदारी चालू केली. तर लक्षात घ्या, सम्राट अशोकाच्या काळामध्ये नदीचं पाणी दुधासारखं होतं. आता तुम्ही कोणत्याही नद्या पहा, कोरोनामध्ये काही लोकांना नदीमध्येच टाकलं होतं, तुम्ही पाहिलं असेल चित्र, आहे की नाही? माणसाची अस्थी नदीमध्ये शिरवता येत नाही. लक्षात घ्या, बुद्धाच्या काळामध्ये माणसाची अस्थी, स्वतः बुद्धाच्या अस्थी नदीमध्ये शिरवल्या नाही, त्याच्यावर स्तूप बांधले, बोधिवृक्ष लावत होते. पण भारतामध्ये ती परंपरा आहे अस्थी पाण्यामध्ये शिरवण्याची आणि अस्थी त्या नदीचं पाणी गंध करण्याची. अनेक लोक त्या तिथे बनारसला वगैरे जात असतात. तर मला सांगायचं तेच आहे. आणि मोदीनं काढलं होतं कोणतं, नमामि गंगे, म्हणजे नदी स्वच्छता अभियान काढलं होतं मोदीनं, पण ते फेल झालं. समजलं का? फेल झालं. पण नदी स्वच्छता अभियान सर्वप्रथम जर जगात कोणी सुरू केलं असेल तर ते महान सम्राट अशोकांनी. सम्राट अशोकांनी पूर्ण ब्राह्मणाच्या दुकानदाऱ्यात बसवल्या होत्या. नदीच्या काठावर कुठलंही कर्मकांड चालत नव्हतं. सम्राट अशोकाच्या काळामध्ये सर्व नद्या दुधासारख्या वाहत होत्या. आता नदीचे नाले झाले. तुम्ही नागपूरला गेलं तर नाग नदी पहा, नाग नदी म्हणून नाही, तिथे लोक पूर्ण नालाच झालेला आहे. तुम्ही नागपूरची नाग नदी पहा, शहरामध्ये आहे. तिकडे मुंबईला गेले तर उल्हास नदी पहा, पूर्ण ते नदीचे काय करून टाकले, नाले झालेले आहे. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये नद्या स्वच्छ होत्या, लोकांचं आरोग्य चांगलं राहत होतं. दुसरी गोष्ट, आता नदीच्या ठिकाणी त्यानं कुंभमेळे भरवणं चालू केले, आहे का नाही? आता म्हणजे कुंभमेळा हे सुद्धा काय आहे, ते नागा साधू त्या नदीमध्ये मलमूत्र टाकतात, संडास करतात, विष्ठा करतात. लक्षात घ्या, उलट त्याच्यामध्ये पाप धुतल्या जात नाही, तर उलट त्या नदीची काय होते, अवदसा होत आहे. आज मोठे मोठे गणपती, दुर्गादेव्या त्या नदीमध्ये टाकतात लोक, कर्मकांड. त्याच्यामुळे नदीचं पाणी अस्वच्छ झालेलं आहे आणि अनेक लोक आजारी पडत आहेत. तर लक्षात घ्या, सम्राट अशोकामध्ये जे कॅनल पद्धती आहे की नाही, आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर गेले तर प्रत्येक शेतीमध्ये पाणी आहे, कॅनलचं पाणी. पण हे कॅनलची पद्धती निर्माण करणारा पहिला राजा होता सम्राट अशोकाचा आजोबा चंद्रगुप्त मौर्य. तुम्ही कधीही गुजरातला गेले तर जुनागड गिरनारला जा. जगातला, भारतातलं पहिलं कॅनल, जगातलं पहिलं धरण म्हणा, चंद्रगुप्त मौर्यानं बांधलेलं. आजही ते धरण जुनागड गिरनारला आहे, गुजरातमध्ये आहे. त्या धरणाचं नाव आहे, त्याला सुदर्शन झील म्हणतात. आजही आहे ती सुदर्शन झील. ते सुदर्शन झील जगामध्ये ते शेतीच्या ओलतीकरिता, पाण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याकरिता ते सुदर्शन नावाचं झील, ते कॅनल चंद्रगुप्त मौर्यानं खोदलेलं होतं. सम्राट अशोकांनी त्याला वाढवलं, किंवा मग महाक्षत्रप रुद्रदामन यानं सुद्धा वाढवलं. तर तुम्ही कधी जुनागडला गेले तर तिथं जुनागडला बुद्ध लेण्यात आहेच आहे, पण तिथं सुदर्शन झील आहे. तर ती सुदर्शन झील आज आहे, म्हणजे कॅनल प्रकल्प म्हणा किंवा सिंचाई प्रकल्प म्हणा, हे चंद्रगुप्त मौर्यानं आणि सम्राट अशोकाची देण आहे या भारतामध्ये. दुसरी गोष्ट, सम्राट अशोकांनी जेव्हा बौद्ध धर्माचा अंगीकार केला तर ते प्राणी मात्रावर आणि मनुष्य मात्रावर सारख्या पद्धतीनं समानतेनं प्रेम करत होते. आपण पाहिलं असेल, सम्राट अशोकाचे शिलालेख पहा. सम्राट अशोकाचे शिलालेख काय होते, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, या म्हणजे प्रजेच्या पूर्ण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याची पूर्ण पूर्तता राजे महाराजांनी केली पाहिजे. त्या आदेशावर सम्राट अशोक आपलं धम्मानुशासन चालवत होते.
तर तुम्ही सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये जर पाहिलं तर सम्राट अशोकांनी सार्वजनिक विहिरी खोदल्या होत्या. सार्वजनिक विहिरी म्हणजे प्रत्येक 4 कोसावर विहिरी, आणि पाणपोया सुद्धा, म्हणजे पाणपोया रस्त्यावर, म्हणजे भिक्खू लोक रस्त्यानं जाताना त्यांना त्यांच्या पायामध्ये चपला नसतात म्हणून वडाची, पिंपळाची मोठी मोठी झाडं सम्राट अशोकांनीच लावली. स्मार्ट सिट्या, हे समृद्धी महामार्ग, हे सगळे सम्राट अशोकाचीच देण होय. त्या काळामध्येच या सगळ्या योजना राबलेल्या होत्या. तर सम्राट अशोकांनी भिक्खूला आणि उपासक उपासिका, जे लोक रस्त्यावरून जातात आणि जे भिक्खू लोक रस्त्यावरून जातात, तर त्यांना तहान लागेल रस्त्यामध्ये, म्हणून सम्राट अशोकांनी प्रत्येक 4 कोसावर विहिरी खोदून ठेवलेल्या होत्या. एवढंच नाही, हौद खुले करून ठेवले होते, पाणपोया सुद्धा निर्माण केल्या होत्या. म्हणजे सम्राट अशोकांनी केवळ भिक्खूंसाठीच नाही, मनुष्यासाठीच नाही, तर जनावरांना सुद्धा रस्त्यामध्ये तहान लागेल म्हणून त्यांच्यासाठी टाके आणि हौदी सुद्धा बांधलेल्या होत्या. हे तुम्हाला शिलालेखांमध्ये सापडतात. म्हणजे जनावरांसाठी पाण्याचे हौद आणि मनुष्यासाठी आणि भिक्खूंसाठी पाण्याचे हौद निर्माण करणारा राजा कोण होता? सम्राट अशोक. आपण तर हेही ऐकलंय शिलालेखामध्ये, बुद्धाच्या काळामध्ये जनावरांचे दवाखाने आणि मनुष्याचे दवाखाने एकाच ठिकाणी होते, पण सम्राट अशोकाने त्याच्यामध्ये बदल केला. जनावरांचे दवाखाने आणि मनुष्याचे दवाखाने वेगवेगळे काढले होते. त्याला पशु चिकित्सा म्हणायचे आणि मनुष्य चिकित्सा, हे तुम्हाला शिलालेखामध्ये सापडते. तर लक्षात घ्या, जगामध्ये पहिली पाणपोई, आता जैन लोक, शीख लोक, हिंदू धर्मातले लोक उन्हाळ्याचा लागला, आता उन्हाळ्याच्या दिवसाला काय करतात? पाणपोया उभारतात. कायच्यासाठी? आशीर्वाद भेटते म्हणते. आईच्या नावानं, वडिलाच्या नावानं, कोण मरण पावलं त्याच्या नावानं ते पाणपोया उभारतात. पण जगामध्ये पहिला पाणपोई निर्माण करणारा व्यक्ती कोण होता? महान सम्राट अशोक. केवळ जनावरांसाठीच नाही, तर मनुष्यासाठीच नाही, तर प्राण्यांसाठी सुद्धा त्यानं रस्त्यावर ते टाके बांधून ठेवलेले होते. आज जे लोक तुम्ही पाहता ना सार्वजनिक ठिकाणी टाके बांधतात जनावरांसाठी, हे कोणाची देण आहे? सम्राट अशोकाची. आणि दुसरी गोष्ट, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर बाबासाहेब असं म्हणतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बौद्ध होता. त्याचा सबूत म्हणजे काय आहे? त्याची साक्ष म्हणजे काय? तर महाराष्ट्रामध्ये बौद्ध लेण्या आहे जास्त. पण तुम्ही बौद्ध लेण्या, कोणत्याही बौद्ध लेण्यामध्ये जा, आता जंगला म्हणजे त्या पहाडावर जेव्हा भिक्खू लोक जात होते पहाडावर, आणि जिथं जिथं शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत तिथे तिथं बुद्ध लेणे आहे. आता भिक्खू लोकांना गडावरून म्हणजे त्या डोंगरावरून, पहाडावरून खाली येण्यासाठी आणि खालून पुन्हा पाणी वर नेण्यासाठी त्रास होत होता. तर भिक्खून एक युक्ती लढवली. कोणती? उन्हाळ्याचे जरी दिवस असेल, 12 महिने पाणी स्टोरेज करून ठेवण्याची परंपरा तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये पहा किंवा कुठेही बुद्ध लेण्या पहा, तिथं तुम्हाला पोड्या दिसते. त्याला पानपोडी म्हणतात. पानपोई हा शब्द पानपोडीतूनच तयार झालेला आहे. पानपोडी म्हणजे काय? असे मोठे मोठे टाके आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे बिस्लरीचं तरी काय पाणी आहे. म्हणजे 12 महिने जे बुद्ध लेण्या, म्हणजे जिथं जिथं बुद्ध लेण्या आहे त्या बुद्ध लेण्याच्या दरवाजावर किंवा दरवाजाच्या बाजूला पानपोड्या खोदल्या, तिथं तर नावही लिहिलेले आहे, हे पानपोडी यानं दान केली आहे, याच्या नावानं लिहून आहे. तुम्ही बेडसे लेणीला जा, कारल्याला जा, भाजीला जा, अजिंठाला, तुम्हाला त्या पानपोड्या दिसते. तर त्या पानपोड्या कशासाठी? भिक्खूंना 12ही महिने तिथं पाणी उपलब्ध राहत होतं, आणि इतकं सुंदर शीतल पाणी, आजही ते पाणी स्वच्छ राहतं, त्याच्यामध्ये काहीच जंतू राहत नाही. तर लक्षात घ्या. तर हे सगळ्या बुद्ध लेण्या रस्त्यावर राहायच्या. आता या बुद्ध लेण्यामध्ये योगदान कोण कोण करत होते? तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये नाणेघाट, बोरघाट आणि थलघाट हे तीनही व्यापारी मार्ग होते. त्या रस्त्यानं नाणेघाट, बोरघाट, थलघाट ह्या पुण्याच्या व्यापारी मार्ग, म्हणजे नाणेघाट पासून कल्याण, सोपारापर्यंत व्यापार चालायचा. मग ते व्यापारी लोक कुठं थांबत होते? रस्त्यानं बुद्ध लेण्यामध्ये थांबायचे, आश्रय घ्यायचे, तिथं भोजन करायचे, आणि मग त्या बुद्ध लेणीमध्ये राहत असताना त्यांना तहान लागायची. लक्षात घ्या, त्या व्यापारी लोकांना मग तहान लागली का त्या बौद्ध भिक्खूंच्या त्या लेण्यामध्ये ते मुक्कामही करायचे, तिथं ते जेवणही करायचे, विश्रांती करायचे, रात्रीला मुक्कामही करायचे, आणि तिथंच ते पाणी प्यायचे. म्हणजे पाण्यासाठी कोणतं होतं? म्हणजे जे व्यापारी लोक होते, जे बुद्धाचे व्यापारी म्हणा किंवा उपासक म्हणा, ते बौद्ध लेण्यामध्ये थांबायचे, कारण बौद्ध लेण्यामध्ये सगळी सोय राहायची, पाण्याची सुद्धा सोय राहायची. आणि मग ते व्यापारी लोक त्या बुद्ध लेणीला दान करायचे. आपल्याला माहित आहे या सगळ्या बौद्ध लेण्या व्यापारी लोकांचंही त्याच्यामध्ये काय आहे? योगदान आहे. तर सम्राट अशोकाने तर पानपोया निर्माण केल्याच होत्या. म्हणजे सम्राट अशोकाचा काळ वेगळा आहे ना.
आपल्या महाराष्ट्रामध्ये सातवाहन आणि वाकाटक जे नागराज होऊन गेले त्यानं लेण्या खोदकाम केल्या, तर सम्राट अशोकाची परंपरा कोणी चालवली? सातवाहन आणि वाकाटक नागराजांनी. महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं बुद्ध लेण्या आहेत त्या ठिकाणी पाण्याच्या पोड्या तयार केल्या भिक्खू लोकांना. तुम्ही शिवनेरीला जर गेले किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या, तर काही लोक म्हणतात त्या शिवाजी महाराजांना खोदलेल्या पाणपोड्या आहे. शिवाजी महाराजांना खोदलेल्या नाही, त्या बौद्ध भिक्खूनच खोदलेल्या आहे. शिवाजी महाराजांनी त्याचा वापर केला होता. शिवनेरी किल्ल्यावर एवढ्या पाणपोड्या आहे, सर्वात जास्त बुद्ध लेण्या शिवनेरी किल्ल्यावरच आहे, तर तिथं एवढ्या पाणपोड्या आहे. तर तिथं शिवाजी महाराजांचे सैनिक आणि शिवाजी महाराज सुद्धा त्या भिक्खूंच्या पाणपोड्यातलेच पाणी प्यायचे, उपयोगादाराचे आजही त्या पाणपोड्या आहे. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी त्याला फक्त वाढवलं. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी त्या पाणपोड्या शिवनेरीच्या तयार केल्या नाही, भिक्खूंनी तयार केल्या. पण काही लोक म्हणते ते शिवाजी महाराजांनी तयार केल्या. शिवाजी महाराजांनी तयार नाही केलेल्या त्या पाणपोड्या. तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर गेलेले आहेत तर त्या भिक्खूंनी तयार केल्या होत्या. त्याच्यामध्ये ते पाणी साठवत होते. फक्त शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या 18 पगड मावळ्यांनी त्या पाण्याचा काय केला होता? वापर केला होता. म्हणून बौद्ध भिक्खूच हे पहिल्यांदा काय आहे? पाणपोईचे निर्माते आहे. आज जगामध्ये तुम्हाला भारतामध्ये पाणपोया दिसते, पण ही संकल्पना कोणाची आहे? पाणपोईचा निर्माता आहे सम्राट अशोक. आणि हीच परंपरा सातवाहन वाकाटक नागराजांनी चालवली आणि बौद्ध भिक्खूंनी सुद्धा चालवली आहे. म्हणून तेव्हापासून परंपरा चालू झाली की रस्त्यामध्ये असलेल्या माणसाला काय पाजलं पाहिजे? आपण पाणी पाजलं पाहिजे. हे सम्राट अशोकाची बुद्धाच्या करुणेची काय आहे? देण आहे. तर जगातली पहिली पाणपोई सम्राट अशोक आणि बौद्ध भिक्खूंनी निर्माण केल्या. आपण वळूया आता. मी तुम्हाला कोणता काळ सांगितला? बुद्धाचा काळ सांगितला आणि मौर्य काळ सम्राट अशोकाचा काळ सांगितला. आता मी काळ सांगतो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता महाडचा सत्याग्रहाचा इतिहास सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर ज्योतिबा फुले गुलामगिरी पुस्तकामध्ये असं म्हणतात की महाराष्ट्र हे नाव कशावरून पडलं? म्हणजे श्रीलंकेमध्ये एक ग्रंथ आहे महावंश. या महावंश ग्रंथामध्ये महाराष्ट्र हा शब्द आलेला आहे. पण ज्योतिबा फुलेचं असं म्हणणं आहे की महारावरूनच, महार लोकांची जास्त संख्या या महाराष्ट्रात असल्यामुळे महारावरूनच महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे. त्याला पालीमध्ये महाराष्ट्र म्हणतात. काय म्हणतात? महाराष्ट्र. तर महारावरूनच हे महाराष्ट्र पडलं. तर तुम्हाला एक शब्द समानार्थी आठवतो, म्हणजे कोणता? महार आणि महाड. लक्षात घ्या, म्हणजे महार शब्दाचाच अपभ्रंश आहे महाड. म म्हणजे मांस, हा म्हणजे हाड आणि र म्हणजे रक्त. जगातला कोणता माणूस मांसाचा, हाडाचा, रक्ताचा नाही? समजलं तुम्हाला? महाड आणि महार म्हणजे महार या शब्दाचाच अपभ्रंश आहे महाड. समजलं तुम्हाला? महार या शब्दाचा अर्थ काय होते? महाड या शब्दाचा अर्थ काय होते? म म्हणजे मांस, हा म्हणजे हाड आणि र म्हणजे रक्त. आपल्या विदर्भामध्ये आणि इकडे नांदेडमध्ये माहूरगड आहे. वास्तुगड ते माहूरगड नाही आहे, ते महारगड आहे. नागपूर पाशी माहूरझरी आहे, तेही बौद्ध ठिकाण आहे माहूरझरी. वास्तविक पाहता ते माहूरझरी नव्हे, ते महारझरी वय. आणि हे माहूरगड नव्हे, महारगड वय. आणि तशाच पद्धतीचं कोकणामध्ये काय आहे? महाड आहे. तर महाड हा शब्द महाडो हा शब्द साचीच्या स्तूपावर आढळते. तर महाड हा शब्द महाराष्ट्र हे महावंशच्या श्रीलंकामध्ये ग्रंथामध्ये. आता आपण हे महाड हे ठिकाण जाणून घेऊया, हा इतिहास, आणि या ठिकाणी थांबूया. तर हे महाड ठिकाण कुठं आहे? तर महाड ठिकाण आहे सुनापरांत मधलं. सुनापरांत म्हणजे काय? आजचा कोकणाचा प्रदेश. बुद्धाच्या काळामध्ये त्याला सुनापरांत म्हणायचे. सुनापरांत म्हणजे शांत प्रांत. लक्षात घ्या. तर या सुनापरांत मध्ये तुम्हाला मी कहाणी सांगितली आहे. पुन्न नावाचा व्यापारी श्रावस्तीला गेला आणि महाराष्ट्रातला सुनापरांतला पहिला भिक्खू कोणता आहे? पुन्न. त्याची ती नगरी आहे सुनापरांत म्हणजे आजचं कोकण. आणि या कोकणामध्येच कोणतं ठिकाण आहे? महाड नावाचं ठिकाण. तर या कोकणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सम्राट अशोकाचे राज्य कोकणामध्ये होतं. पूर्ण जम्बूद्वीप भारतात तर होतच. तर या कोकणामध्ये काही कोकण रत्न जन्माला आले. या कोकणाचा म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्या कोकणाला काय म्हणायचे? सुनापरांत. तर या सुनापरांत मध्येच ते ठिकाण आहे. तर या कोकणाचा म्हणजे सुनापरांचा आणि बाबासाहेबांचा आणि रमाईचा संबंध आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या आजोबांचं गाव कुठं आहे? आंबावडे नावाचं गाव कुठं आहे? सुनापरांत मध्येच आहे. म्हणजे आजच्या कोकणामध्ये. रमाईचं माहेर कुठं आहे?
दापोलीला लागून आहे 1 किलोमीटर वनंदगाव, हे कुठं आहे? सुना प्रांत मध्ये, म्हणजे आजच्या कोकणामध्ये. दुसरी गोष्ट, ज्यांनी बाबासाहेबांना पुस्तक दान केलं होतं गौतम बुद्धाचं चरित्र, हे केळुसकर गुरुजींचं गाव कुठं आहे? केळूस नावाचं गाव आहे कोकणामध्ये, तेही सुना प्रांत मध्ये आहे. आणि ज्यांनी बुद्ध आणि धम्माचा अनुवाद केलाय मराठीमध्ये, घनश्याम तळवटकर यांचे गाव कोकणामध्येच आहे, म्हणजे सुना प्रांत मध्ये आहे. बाबासाहेबांची पहिली पत्नी रमाई हे सुना प्रांत कोकणामधलीच आहे. आणि बाबासाहेबांची दुसरी पत्नी शारदा कबीर हेही कोकणामधली सुना प्रांतलीच आहे, डोले या गावची. लक्षात घ्या, ते नंतर मुंबईला राहायला गेले. बाबासाहेबांच्या दोनही पत्न्या कुठल्या आहे? सुना प्रांत कोकणातल्या. बाबासाहेबांचे एक सहकारी होते ज्यांनी विटाळ विध्वंसन नावाचं एक छोटस पुस्तक लिहिलं होतं, गोपाळ बाबा वलंगकर. हे रमाईचे तसे नातेवाईकच आहे. तर हे गोपाळ बाबा वलंगकराचं गाव सुद्धा महाडच आहे, जन्मगाव. आणि साने गुरुजींनी जेव्हा ज्या पंढरपूरच्या मंदिराचा सत्याग्रह केला होता, साने गुरुजींना आत्महत्या करावी लागली. लक्षात घ्या, साने गुरुजीचं जन्मगाव सुद्धा लक्षात घ्या कुठे आहे? ते सुना प्रांत म्हणजे आजच्या कोकणामध्ये आहे. तर महाड हे ठिकाण केवळ चौदार तळ्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर महाड हे ठिकाण एकेकाळी बौद्ध धर्माचं प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. जशा अजिंठाला 30 लेण्या आहे, तशाच 30 लेण्या महाडला सुद्धा आहे. म्हणजे महाड हे केवळ चौदार तळ्याच्या नावानं प्रसिद्ध नाही, तर महाड एकेकाळी बौद्ध धर्माचं प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. महाडला लागून कधी तुम्ही महाडला गेले तर केवळ महाडलाच नका जाऊ, तर महाडला लागूनच गांधार पाली नावाच्या बुद्ध लेण्या आहे. एकूण 30 लेण्या आहे. कंबोज राजा विष्णू पालित यांनी खोदलेल्या त्या 30 बौद्ध लेण्यांचा समूह आहे. कुठे? महाडला लागूनच आहे गांधार पाली बुद्ध लेणी. कोलच्या बौद्ध लेण्या आणि चोलच्या, अशा 2 ठिकाणी बौद्ध लेण्या तिथं आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे महाडला केवळ चौदार तळ्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर महाड हे एकेकाळी बौद्ध भिक्खूंचं धम्म आणि प्रचाराचं केंद्र होतं. तुम्ही कोकणामध्ये सुना प्रांतला गेले तर तिथं कुडाच्या बौद्ध लेण्या आहे, पन्हाळे काजी, खेड, चिपळूण, विमलेश्वर, सुधागड, कोंडाणे, ठाणाळे अशा भरपूर बौद्ध लेण्या. म्हणजे एकेकाळी सुना प्रांतमध्ये कोकणामध्ये त्या महाडच्या परिसरामध्ये बौद्ध भिक्खूंचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर होता. बौद्ध भिक्खूंचे ते ठिकाणे होते आणि तिथे लेण्याच आहे. गोव्याला सुद्धा 2 ठिकाणी लेणे आहे. तर हे सुना प्रांत कोकण हे परिसर अत्यंत महत्वाचा. मी तुम्हाला जाता जाता हेच म्हणत आहो की बुद्धाच्या काळामध्ये नंतरही महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं बुद्ध लेण्या होत्या तिथं तिथं पाणपोड्या आजही खोदलेल्या आहेत. तुम्ही कधी तिथं गेले तर तुम्हाला तिथं त्या पाणपोड्यामध्ये बुद्ध लेण्यापाशी पाणी दिसते. नंतरच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे ज्योतिबा फुले, बाबासाहेबांनी त्यांना काय मानलेलं होतं? गुरु मानलं होतं. तर ज्योतिबा फुले यांनी सम्राट अशोकाचा आदर्श घेतला होता. कोणता? जेव्हा अस्पृश्य लोकांना पुणेमध्ये किंवा पुण्याच्या परिसरामध्ये पाणी देत नव्हते, तेव्हा ज्योतिबा फुलेनं आपल्या घरच्या विहिरी खुल्या करून दिल्या होत्या. तुम्ही कधी पुण्याला गेले, शनिवारवाड्याच्या मागे बुधवार ते बुधवार पेठ तर ब्राह्मणांना चालू केली म्हणा, पेशव्यानं ते बुधवार पेठच ब्राह्मणांना चालू केली. जाऊ दे तो विषय. तिथं तुम्हाला भिडेवाड्यामध्ये जिथं शाळा काढली ना, तुम्ही पुण्याला गेली, मुलीची पहिली शाळा 1848 मध्ये 1 जानेवारीलाच काढली, त्याच ठिकाणी ज्योतिबा फुलेंनी विहीर खोदली होती आणि सगळ्यासाठी आपल्या घरची विहीर मोकळी करून दिली होती. कोणी? ज्योतिबा फुलेंनी. तर लक्षात घ्या, ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या रायगडचा काय घेतलेला आहे? शोध घेतलेला आहे. मी महाडचा थोडं आणखी संबंध सांगतो. महाडला काय आहे? महाडला लागूनच रायगड आहे. लक्षात घ्या, रायगड आहे, महाडला लागून रायगड आहे, जिथं शिवाजी महाराजांची काय आहे? समाधी आहे रायगडला. ते महाडलाच लागून आहे. महाड रायगड एकच आहे. दुसरी गोष्ट, महाडला त्या रायगडला शिवाजी महाराजांचा म्हणजे समाधीत आहेच, पण तिथं राज्याभिषेक तेही महाडलाच झाला. शिवाजींच्या आईचं गाव पाचाड हे महाडलेच लागून आहे. रायगड पाचाड, तिथं जिजाऊची समाधी आहे, तिचं ते समाधीचं ठिकाण आहे. आणि महाडचं एक वैशिष्ट्य म्हणजे संभाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये एक सैनिक होता, बहादूर सैनिक, आधी लगीन रायबाचन मग कोंढाण्याचं तुम्ही ऐकलं असेल. हा रायबा महार सुद्धा रायगड महाडचाच होता. आणि या रायबा महाराजाच मग तो नातू होता रायनाग महार, जो सिद्धनाथ महाराजासोबत लढला भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये. रायबा महाराचा नातू म्हणजे रायनाग महार. या रायबा महाराचं आणि रायनाग महाराचं जन्मगाव म्हणजे
रायगड महाडच आहे, लक्षात घ्या. तर त्याला एक इतिहास आहे. तर आपण वळूया बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या संदर्भातली घटना. तर बाबासाहेबांना जेव्हा टायकोट बुटामध्ये बाबासाहेब आले तेव्हाच बाबासाहेबांना पाणी नाकारलं नाही, तर त्यांच्या लहानपणी सुद्धा तुम्ही बाबासाहेबांचे ते प्रसंग मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर बाबासाहेबांना पहिल्यांदा कोण्या शाळेमध्ये टाकलं? प्रतापसिंह भोसले शाळा. कुठे? साताऱ्याला टाकलं. तर बाबासाहेबांचं जसं साताऱ्यामध्ये नाव टाकलं तर साताऱ्याच्या प्रत्येक म्हणजे आपण तर ह्या घटना ऐकल्या, बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलं जात होतं, ती खरी गोष्ट आहे. पण बाबासाहेबांना शाळेमध्ये पाणी सुद्धा भेटत नव्हतं. आज तुम्ही मुलांना, छोटे छोटे मुलं जरी असेल कॅनवेट मध्ये, तर तुम्ही त्यांना बॉटल देता सोबत. कोणाची देण आहे? बाबासाहेबांची. चांगलं आरोचं पाणी पित आहे, घरोघरी नळ आहे का नाही, मस्त पाणी उबडतो आपण, मी उबडतो आहे का नाही. हे सगळं जे पाणी आहे तर कोणामुळे देण आहे? बघा बाबासाहेबांचं, म्हणजे बाबासाहेबांचं इतकं देण आहे की आज जे पाणी आपण मुबलक प्रमाणात पाणी वापरतो, ज्या पाण्याला आपल्याला हात लावू देत नव्हते, स्पर्श करू देत नव्हते, ते पाणी आज आपल्याकडे मुबलक आहे. घरोघरी जे नळ आहे आपल्या घरी, घरोघरी जे पाणी आहे, आपला अर्धा दिवस ते पाणी भरता भरता जात होता. लक्षात घ्या, आज आपल्या घरी प्रत्येकाच्या घरामध्ये तुमच्या किचन पर्यंत, बाथरूम पर्यंत जाग्यावर पाणी आहे. कोणाची देण आहे? बाबासाहेबांची. लक्षात घ्या. म्हणून आपण म्हणतो आमच्यासाठी म्हणजे आमच्याकडे वेळ नाही आहे, बुद्ध विहारासाठी, बाबासाहेबांच्या कार्यासाठी वेळ नाही आहे म्हणतो आपण, म्हणतो का नाही? पण बाबासाहेबांनी आपल्यासाठी पूर्ण वेळ दिला का नाही? काश बाबासाहेबांनी आपल्यासाठी वेळ दिला नसता तर आज आपल्यावर हे चांगली वेळ आली नसती. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांनी पूर्ण वेळ आपल्यासाठी दिला आणि आपण म्हणतो आम्हाला वेळ नाही, तर आपला वेळ आपण दिलाच पाहिजे, चांगल्या गोष्टीसाठी वेळ दिला पाहिजे. लक्षात घ्या, हे विसरता कामा नये. तर बाबासाहेबांना कोणता प्रसंग आला की बाबासाहेबांनी वेटिंग फॉर ए विजा या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. काय लिहिलं आहे? जेव्हा मी शाळेमध्ये जात होतो लहानपणी, तर तेव्हा मला सर्व मुलं त्या नळापाशी जात होते आणि नळाची टोटी अशी चालू करत होते आणि आपलं पोटभर पाणी पित होते. पण जोपर्यंत तो चपराशी येणार नाही, नळाची टोटी चालू करून देणार नाही, तोपर्यंत मला त्या नळाचं पाणी शाळेमध्ये प्यायला भेटत नव्हतं. कधी कधी जर तो चपराशी आलाच नाही तर मला शाळेमध्ये बिना पाण्यानं राहावं लागत होतं. बघा, ही कवाची घटना आहे? लहानपणीची. किती तहानेनं व्याकुळ होत असेल लहानचा भिवा. कल्पना करा, बाबासाहेबांना त्या नळाला हात लावता येत नव्हता. आज तुमच्या घरोघरी नळ आहे. जेव्हा तो चपराशी येईल, चपराशी म्हणजे कोणता? मोठ्या जातीचा, त्या शाळेतला, तेव्हा तो नळाची टोटी चालू करून देत होता, तेव्हा भिवा पाणी पित होता. आणि त्याला कधी कधी तहान लागायची भिवाला, तर रस्त्यानं विहिरी लागायच्या. तर तुम्ही पाहिलं असेल भीमगर्जना पिक्चर मध्ये, तर त्यांना रस्त्यानं कधी तहान लागायची तर ते विहिरीवर जायचे. तर एका बाईनं दगड फेकून मारला होता लहानपणी, तुम्ही सिनेमामध्ये वगैरे जब्बार पटेलच्या वगैरे तुम्ही पाहता. लक्षात घ्या. तर म्हणजे लहानपणी भिवाला शाळेमध्ये सुद्धा पाणी पिलं जात नव्हतं. एकदा काय झालं, त्या शाळेमध्ये जसे मोठे बाबू येतात का नाही शाळा तपासण्यासाठी, तर तसे शाळेमध्ये शाळा तपासण्यासाठी काही उच्च शिक्षण अधिकारी वगैरे आले होते. शाळेमध्ये कोणते मुलं हुशार आहे आणि कोणते मुलं अडाणी आहे, आता येतात का नाही शाळेमध्ये तपासणीसाठी, तर तसेच काही शिक्षण अधिकारी शाळा तपासणीसाठी आले, मुलांची गुणवत्ता चाचणी तपासण्यासाठी आले आणि ते आले साताऱ्याच्या शाळेमध्ये. तर मुलांना काही प्रश्न विचारले त्या लोकांनी. सांगा बरं म्हणा मुलांनो, जी गोष्ट आपण सकाळ संध्याकाळ डोळ्याने आपल्या नजरेनं पाहतो पण त्याला आपण हात लावू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, सर्वच मुलांनी त्या भिवाच्या शाळेतल्या सर्वच मुलांनी हात आपापले वर्त केले. कोणते हात वर्त केले? आम्ही सांगतो गुरुजी, आम्ही सांगतो गुरुजी. कोणतं? की या सकाळ संध्याकाळ त्याला आम्ही डोळ्यानं पाहू शकतो पण हात लावू शकत नाही, ते म्हणजे चंद्र आणि सूर्य. समजलं का? तसं तर आता चंद्रावर लोक गेले आहे म्हणा, पण सूर्याला हात लावू शकत नाही. डोळ्यानं पाहू शकतो पण सूर्याला हात लावू शकत नाही. आता सर्वच मुलांचे हात वर्त झाले आणि सगळ्याच मुलांचं उत्तर बरोबर होतं की सकाळ संध्याकाळ आम्ही आमच्या डोळ्यानं पाहतो पण त्याला हात लावू शकत नाही. तर सगळ्याचं उत्तर काय होतं? सूर्यच होतं. पण लहानचा भिवा जो वर्गाच्या बाहेर होता, दरवाजापाशी बसलेला होता, त्याचा हात शेवटून त्याचा हात काही वर्त झाला नाही. आई बंद कर बर मोबाईल तू. तर सगळ्यांचे काय झाले? सर्वांचं काय झालं? सर्वांनी बराबर उत्तर दिली आणि सगळ्यांना शाबासकी सुद्धा दिली. कोणी? त्या गुरुजींनी. पण भिवाचा हात मात्र वर्त झाला नव्हता. आता त्या गुरुजींना असं वाटलं की सगळ्या मुलांनी बराबर उत्तर दिली,
बरोबर उत्तर दिली. पण याचं कोणतं उत्तर आहे? यानं हातही वर्त केला नाही. दरवाजावर बसलेला हाफ पॅन्ट घातलेला तो भिवा त्यानं हात वर्त केला नाही. पण त्यानं हात वर्त केला नाही तर त्यांनी विचारलं का हात वर्त केला नाही, तुझं कोणतं नवीन उत्तर आहे? तर भिवानं त्या काळामध्ये आपल्या डोक्यामध्ये तर्क निर्माण केला जे आजचे तरुण पोरं करत नाही. तर्क त्याही वेळी लहानपणी शाळेमध्ये असताना एकदा लढत लढत आले भिवा रामजी बाबाकडे, सकपाळाकडे आले, लढत लढत आले. हे भिवा म्हणते कशाला लढत आहे तू? तर म्हणते ते लोक आपल्यासोबत, मी शाळेमध्ये जातो तर ते लोक आमच्यासोबत, ते ब्राह्मणाची सुवर्णाची पोरं उच्च जातीची मुलं आमच्यासोबत विटाळ पाळतात, आम्हाला ते विटाळ करतात. तर ते लोक काहून आमच्यासोबत असे वागते? कोण विचारत आहे असं? लहानचा भिवा रामजी बाबाला विचारत आहे ते लोक आमच्यासोबत असं काहून लागतात, ते मुलं शाळेत ते माझ्यासोबत तसे का वागतात? तर रामजी बाबा म्हणते खबरदार लढायचं नाही, अजिबात रडायचं नाही आहे. ते लोक तुझ्यासोबत, ते मुलं शाळेत ते तुझ्यासोबत तसं का वागतात याचंच उत्तर तुला शोधायचं आहे आणि याच्यासाठी तुला अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या, खबरदार म्हणते रामजी बाबा, त्याला लढायचं गीत नाही. ते मुलं तुझ्यासोबत काहून असे वागतात, हे लोक तुझ्यासोबत काहून असे वागतात याचंच उत्तर तुला शोधायचं आहे आणि त्याच्यासाठी तुला झटून अभ्यास करायचा आहे. म्हणून बाबासाहेबांनी मग ते ग्रंथ लिहिले ना, जातीचा विनाश शूद्रपूर्वी कोण होते, आणि अख्खा ग्रंथच लिहिला. कोणता? संविधान नावाचा ग्रंथ लिहिला. आणि आज त्यांच्या या संविधानाच्या आधारावर काय चालत आहे? देश चालत आहे. लक्षात घ्या. तर बाबासाहेब त्या लहानच्या भिवानी कोणतं उत्तर दिलं? एकच उत्तर दिलं की म्हणे गुरुजी सगळ्या मुलांची उत्तर बरोबर आहे, मलाही ते उत्तर येतं, पण माझं उत्तर तेच आहे म्हणे. कोणतं? या म्हणजे शाळेच्या दरवाजावर एक मडकं भरलेलं असते पाण्यानं, शुद्ध पाण्यानं मटकं भरलेलं असते. त्या मटक्याला सर्व ब्राह्मणांची मुलं हात लावू शकतात, ते पाणी पिऊ शकतात, पण त्या मडक्याच्या तोटीला मी हात लावू शकत नाही. ते शाळेमध्ये येत असताना त्या मडक्याला मी सदैव पाहतो, सगळी मुलं त्या मडक्याचं पाणी पितात, पण मला मात्र पाणी पिता येत नाही. तर सगळे गुरुजी लोक अवाक झाले. पहा, लहानपणी डोक्यामध्ये प्रश्न निर्माण केला. ज्यांच्या डोक्यामध्ये प्रश्नच निर्माण होत नाही ते लोक महान होत नाही, मोठे होत नाही. आणि तुम्हाला माहित असेल, जेव्हा भिवाला शाळेत टाकलं साताऱ्याच्या, तर कोणताही माली नावी कटिंग करून द्यायला सुद्धा तयार नव्हता. लहानपणी कटिंग गाईचे, म्हशीचे, ढोराचे केस भादरत होते, पण भिवाचे केस भादरत होते. तुळसा आणि मंजुळा, लक्षात घ्या, तुळसा आणि मंजुळा लहानच्या भिवाची आणि सर्वच भावंडाची कटिंग करून देत होते. तर लक्षात घ्या, हे बाबासाहेबांनी वेटिंग फॉर ए विजा, जातीचा विनाश या ग्रंथामध्ये स्वतःच ते आत्मकथा लिहिलेली आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी जातीचा विनाश या ग्रंथामध्ये उदाहरण लिहिलं आहे. सत्य घटना कोणती बाबासाहेबांनी लिहिली आहे जातीचा विनाश पुस्तकामध्ये? की गुजरातला बाबासाहेबांनी लिहिले, वाचा तुम्ही जातीचा विनाश. गुजरातच्या काही बायानं तांब्याची आणि पितळाची भांडे घेतली होती आणि त्या पाणी भरायला गेल्या होत्या, तर ब्राह्मणांनी त्याच्यावर हल्ला केला. काय त्यासाठी हल्ला केला? की तांब्याच्या, पितळाच्या, बर्तनाच्या भांड्यामध्ये पाणी भरण्याचा अधिकार फक्त आम्हाला ब्राह्मणांनाच आहे. तुम्ही त्या खापरामध्ये, मातीच्या याच्यामध्ये, कलईच्या याच्यामध्ये, फुटक्या भंगुन्यामध्ये भरलं पाहिजे. तांब्या पितळाची भांडे सुद्धा वापरता येत नव्हती. आज कोणामुळे आपल्याला वापरायला भेटत आहे? आपल्या घरी भांडे आहे, बाबासाहेबांमुळे. आणि ते प्रकरण तर तुम्हाला माहितच आहे, मी 14 तळ्याच सांगत आहोत तुम्हाला. पण बाबासाहेबाला एक प्रकरण, कोणतं? बाबासाहेबांचं वय होतं त्यावेळी 10 वर्षाचं. तुम्ही गाणं ऐकलं असेल, थांबा हो थांबा गाडीवानं दादा. तर रामजी बाबांनी त्यांना बोलावलं होतं. कुठे? गोरेगावला. आता गोरेगाव स्टेशन कुठं आहे? साताऱ्याला आहे. तर गोरेगावला आता नवीन कपडे घेतले होते आणि 10 वर्षाचा त्यावेळी भिवा होता आणि त्याचे काही भावंड होते, चांगले निघाले होते त्या ट्रेननं. आणि ट्रेन मध्ये निघत असताना ते गोरेगावच्या स्टेशनवर उतरले होते आणि त्यांना जोराची तहान लागली होती आणि काही अंतरावर त्यांना बैलबंडीनं प्रवास करायचा होता. आता बैलबंडीनं प्रवास करायचा होता, तर त्या बैलबंडीवाला सुद्धा येत नव्हता. कायच्यासाठी? आम्ही तुम्हाला बैलबंडीमध्ये घेत नाही म्हणून ते गाणं लिहिलं ना. गाणं लिहिलं का नाही? आता तेव्हा बैलबंडी बाटत होती, आता मोटारी आल्या हाती, आहे का नाही? आता विमानामध्ये महार माणूस विमानामध्ये सवार झाला हो माय, आहे का नाही गाणं? हे लिहिलं का नाही लोक आहे ना? म्हणजे पहिले बंडी बाटत होती, आता मोटाऱ्या आल्या हाती आपल्यामध्ये. तर त्यावेळी
त्या बैलबंडीवाला काय म्हणत होते, त्याच्या अंगावर होते चांगले कपडे, कोणाच्या भिवाचं वय होतं 10 वर्षाचं, त्याचे भावंडे होते, त्याला ते म्हणत होते आम्हाला बैलबंडीनं आमच्या रामजी बाबाच्या त्या ऍड्रेस पर्यंत पत्त्यापर्यंत पोहोचून द्या. तर तो बैलबंडीवाला काय म्हणते, आम्ही तुम्हाला बैलबंडीमध्ये घेत नाही, आमची बैलबंडी बाटून जाईल. कारण त्यांनी विचारलं होतं तुम्ही कोण्या जातीचे आहात, तर त्याने सांगितलं आम्ही महार जातीचे आहोत. तर त्या बैलबंडीवाल्यानं आता हे वाले काय म्हणते, भिवा आणि त्याचे भाऊ आनंद बाळाराम वगैरे, आम्ही तुम्हाला दुप्पट भाडं देऊ म्हणते, पण दुप्पटही घेणार नाही. आता काय झालं, ते तिथं राहिले, त्याला एवढी तहान लागली होती आणि जोराची भूकही लागली होती. आणि दुसरी गोष्ट, ते बैलबंडीवाला मग रात्र बुडू दिली आणि एका अटीवर तयार झाला, भिवाला काय म्हणते तुला बैलबंडी हाकलावी लागेल. आणि मग तो बैलबंडीवाला त्या अटीवर तयार झाला, म्हणजे स्वतःची बैलबंडी असून तो बैलबंडीवाला बैलबंडीच्या माग पायी चालत होता आणि भिवा बैलबंडी हाकलत होता, त्याचे भाऊही बसले होते. किती वर्षाचं वय आहे, 10 वर्षाचं. थोडस तो बैलबंडीवाला पैदल चालत होता आणि रात्र बुडू दिल्याबरोबर पटकन तो बैलबंडीवाला बैलबंडीमध्ये बसला. तर भीमाला वाटलं अरे आतापर्यंत तर मी चालवत होतो, हे काऊन चालवायला लागला, कारण ब्राह्मणाची बदमाशी होती. त्याला माहित होतं दिवसा जर लोकांना दिसलं तर मला जातीच्या बाहेर काढतील, म्हणून त्याला रात्रीचा फायदा घेऊन त्याने ते बैलबंडी हाकलली आणि कसे तरी पुन्हा स्टेशन मास्तर सोडून दिलं. रस्त्यामध्ये त्यांना तहान लागली होती, तर शेणकुटाचं म्हणजे त्याच्यामधून बैलाचे चाक, शेण, माती, एवढं नाल्याचं ओढ्याचं गंध पाणी त्याला प्यावं लागले. कोणाला, भिवाला. आणि त्या स्टेशन मास्टरवर रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी गेले तर तिथेही त्यांना बाबासाहेबांचा प्रसंग आहे हा. त्या स्टेशन मास्टरला आम्ही मुसलमान जातीचा आहे म्हणून खोटं सांगावं लागलं, कारण मुसलमान सांगत पाणी भेटत होते, पण शूद्र महार सांगताना पाणी भेटत नव्हतं. तर बाबासाहेबांचा हा प्रसंग कुठला सांगत आहो मी तुम्हाला, जातीचा विनाश वेटिंग फॉर ए विजा हे पुस्तक आहे, छोटस, प्रत्येकाने वाचा. तर बाबासाहेबाला केवळ हिंदू अस्पृश्य म्हणजे हिंदू ब्राह्मण लोकांनी छळ केला नाही, त्यावेळेच्या मुसलमान लोकांनी छळ केला. कारण जातीयतेचा रोग भारतातल्या मुसलमानांनाही लागलेला होता, लक्षात घ्या. पण हा रोग कुठून गेला होता, हिंदू ब्राह्मण धर्माकडूनच गेला होता. बाबासाहेबांनी वेटिंग फॉर विजा पुस्तकामध्ये लिहिलं आहे, काय लिहिलेलं आहे, जेव्हा बाबासाहेब दौलताबादच्या किल्ल्यावर गेले होते, त्याला देवगिरी किल्ला म्हणतात, ऐका ना, आता आहे तुम्ही जाता तिथं दौलताबादच्या किल्ल्यावर, पण दौलताबादच्या किल्ल्यावर बाबासाहेबांचा अपमान झाला होता. बाबासाहेबाला दौलताबादचा किल्ला म्हणजे देवगिरीचा किल्ला पाहण्याची इच्छा झाली होती. बाबासाहेबांनी मोटार थांबवली. बाबासाहेबांच्या सोबत काही त्यांचे सहकारी मित्र होते. आता त्या गेल्याच्या नंतर बाबासाहेबाला वाटलं की किल्ल्यावर चढायच्या अगोदर दौलताबादच्या थोडस फ्रेश व्हावं, पाणी प्यावं. तर तिथं मुसलमानाचे ते हौद होता, तिथं पाणी प्यायला गेले बाबासाहेब आणि तोंड धुवायला गेले, तर मुसलमान धावून आले. हे बाबासाहेबांनी वेटिंग फॉर ए विजा ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ते सुद्धा अपमान करत होते. आणि बाबासाहेबांनी वेटिंग फॉर विजा मध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 40गाव नावाचं स्टेशन आहे, तर बाबासाहेबांना तिथे तांगेवाल्यांना मनाई केली होती, आम्ही तांगा देत नाही, आमचा तांगा बाटते म्हणे. हे 40गावचा प्रसंग वेटिंग फॉर ए विजा ग्रंथामध्ये आहे. आणि हाच प्रसंग बडोद्याला सुद्धा बाबासाहेबांसोबत झालेलाच आहे, तुम्हाला माहित आहे. बडोद्याला सुद्धा एवढा म्हणजे बॅरिस्टर झालेल्या माणसाला सुद्धा तिथं बडोद्याचा तो चपराशी आहे, तिचा चपराशी दुरून पाणी देत होता. कोणाला, बाबासाहेबाला किरायाने रूम द्यायला कोण तयार नव्हते, नाव बदलून राहावं लागलं, कुठं, बडोद्याला. आणि ज्या ऑफिसमध्ये, बडोद्याच्या ऑफिसमध्ये बाबासाहेब ज्या टेबलवर खुर्चीवर बसायचे, त्या खुर्च्या पाण्यानं गोमूत्रानं धुतल्या जात होत्या, खुर्च्या आणि टेबल. एवढंच नाही, बाबासाहेब ज्या ऑफिस मधून सोडून गेले होते मग ते नोकरी 11 दिवसात, तर त्या रूमला सुद्धा ब्राह्मणानं धुवून काढलं होतं गोमूत्रानं, पाण्यानं. एवढा अपमान झाला होता. बाबासाहेबांचे पुस्तकं वगैरे ते बडोद्याला रस्त्यावर फेकून दिले. रात्रीला गार्डन मध्ये मुक्काम करावा लागला, बाबासाहेबांना ते नोकरी सोडावं लागली. हा प्रसंग बाबासाहेबांनी वेटिंग फॉर या विजा मध्ये लिहिलेला. आठवते का तुम्हाला ह्या घटना? म्हणजे आज आपण जे अनुभव भोगत आहोत, बाबासाहेबांनी किती अपमान संघर्ष सहन केला. एवढंच नाही, एकदा बाबासाहेबांना मुंबई पाशी पनवेल नाका आहे, तुम्ही गाण्यामध्ये ऐकलं असेल, प्रभाकर म्हणजे कोणाचं गाणं आहे ते, आताच मरण पावले, तुम्हाला माहित नसेल तो गायक कोण आहे, प्रभाकर पोखरीकर कवी, त्यांनी गाणं लिहिलं आहे, हे पाणी आणले मी माठ भरोनी, आहे का नाही. तर बाबासाहेब, हे पनवेल नाका कुठं आहे, मुंबई आणि पुण्याच्या मध्यात आहे पनवेल नाका. तर बाबासाहेबांना जोराची तहान लागली होती,
तर तिथं बाबासाहेबाला त्या हॉटेल मालकानं पाणी दिलं नव्हतं. बॅरिस्टर माणसाला तुम्हाला माहित आहे, सोनबा येलवे नावाचा माणूस गेला, त्यानं घरी माठ भरून आणला आणि बाबासाहेबाची गाडी येईन म्हणून तिथंच उभा राहिला. आजही पनवेल नाक्यावर सोनबा येलवेच्या नावानं पानपोई, आता तुम्ही कधी गेले तर पनवेल नाकाले तर बाबासाहेबांच्या बाबतीत ह्या घटना घडलेल्या आहे. तर म्हणून बाबासाहेबांच्या संदर्भात तुम्ही ते महाकवी वामनदादांनी, मी हा प्रसंग सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो, की महाकवी वामनदादा कर्डकांनी गाणी लिहिली आहे. कोणती? आता तुम्ही ते गाणं विसरले असाल, पण मी विसरलो नाही. पाणी वाढग माय, पाणी वाढग, लय नाही मागत भर माझं इवलस गाडग, आहे का नाही? म्हणजे असं लिहितात वामनदादा कर्डक, गाईला हिरवा चारा, गवताचा मोठा भारा, जळण्याचा लाकूड फाटा, मी आणून देईल सारा, आहे का नाही? करीन तुझं काम, करीन सारं काम तुझं, झाडीनं वाडग, पाणी वाडग माय किंवा पाणी वाडग. किंवा हे गाणं लिहिलंय वामनदादा कर्डकानं, मानसास पाणी पाजा, मानसास पाणी, निनादत होती सारी भीमाची चवाणी, इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. हे गाणं, पण ही घटना बाबासाहेबांसोबतच घडली, लहानपणी तर घडली, पण तुम्ही आता ऐकलं असेल, राजस्थानला एका शूद्र मुलानं मडक्याला हात लावला म्हणून त्याचा मर्डर केला, तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे बघा, ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट तरी तो त्रिलोकी श्रेष्ठ. म्हणजे जेव्हा द्रौपदी मुर्मू, आहे का नाही, जेव्हा संसद बांधली मोदीनं, तर द्रौपदी मुर्मूले बोलावलं का? कारण ती आदिवासी होती. आणि ज्या आता तुम्ही प्रसंग टीव्ही मोबाईल मध्ये पाहिला असेल, द्रौपदी मुर्मू आणि रामनाथ कोविंद हे दोघे जण कोरी आणि आदिवासी मूलनिवासी समाजाचे राष्ट्रपती झाले. तर ज्या मंदिरामध्ये गेले ते मंदिर धुण्यात आले, तुम्ही प्रसंग ऐकलेच असेल, आहे का नाही? म्हणजे ही तवाचीच घटना नाही, आताही घटना त्या घडत असतात, आपण ते पाहत असतो. आणि नंतरच्या काळामध्ये मात्र बाबासाहेबाला पाणी नाकारलं होतं. तर बाबासाहेब बघा ते काय झाले होते, वीज मंत्री झाले होते. आज जे तुम्हाला हिराकुंड प्रकल्प धरण आहे ना, जसं आपला मोर्शी धरण आहे, हे बाबासाहेबांची संकल्पना. आज तुमच्या घराघरामध्ये जे लाईट आणि पंखे पोहोचले आहे, हे कोणाची देण आहे? वीज निर्मिती. तर बाबासाहेबांनी भारतामध्ये, बंगाल आणि बिहारमध्ये हिराकुंड धरण प्रकल्प, सोन नदी धरण प्रकल्प, भाकरा नांगल धरण प्रकल्प आणि वीज निर्मिती धरण प्रकल्प हे 1944 आणि 46 मध्ये बंगालमध्ये निर्माण केले होते. म्हणजे पुरापासून गावं वाहून जात होते आणि ते पाणी अडवून, जे आज धरण आहे ना, आपण मोर्शी धरण वगैरे म्हणतो, शेतीला पाणी भेटलं पाहिजे आणि तिथं वीज निर्मिती तयार झाली पाहिजे. आज तुमच्या घराघरामध्ये ज्या वीज आहे, लाईट आहे, कोणाची देण आहे? बाबासाहेबाची आहे. म्हणून तुम्हाला अंधाऱ्या रात्री तर भीमानं लावलाय दिवा. तर बाबासाहेबांनी, म्हणजे एक काळ असा होता की बाबासाहेबाला रस्त्यावरच्या खंब्यावर त्यांना अभ्यास करावा लागत होता. घरी त्यांना अभ्यासासाठी मातीचं चिमणीचं तेल सापडत नव्हतं. समजलं? तुम्ही तेलाचे दिवे वापरत होते ना, तेल सापडत नव्हतं. खायला तर सोडा म्हणा, पण अभ्यासासाठी. पण आज आपल्या घरी जे लाईट आहे, कोणाची देण आहे? बाबासाहेबाची. या भारतामध्ये विषमताच होती. गाईला भाकर आणि मुंगीले साखर टाकत होती, पण माणसाला मात्र पाण्यापासून तडपडत होती. तर महाड, आता मी ते महाडची कहाणी सांगतो, या ठिकाणी थांबतो, माझ्या वाणीला विराम देतो. आता हे महाड जे ठिकाण आहे, आता हे जे महाडचं चवदार तळ आहे, भारतामधल्या जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे, या नाग लोकांनीच बांधले आहे. गड किल्ले कोण बांधले आहे? नाग लोकांनीच बांधले आहे. आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे चवदार तळ जे आहे, महाडचं चवदार तळ, हे नाग लोकांनीच बांधलं. ब्राह्मण लोक बांधू शकते का? म्हणजे मंदिर बांधावं नाग लोकांनी, समजलं का? चवदार तळे म्हणजे तळे कोण बांधावे? नाग लोकांनीच बांधले, ब्राह्मणाचं काम नाही. तर ते चवदार तळ जसं बांधून झालं, तर निसर्ग निर्मित जे पाणी पडलं, तर ते संपूर्ण पाणी, म्हणजे वरतून पडलेल्या पाण्यावर कोणाचा अधिकार आहे म्हणे? म्हणजे तळ बांधत पर्यंत ते ब्राह्मण लोकांना विटाळ होत नव्हता, पण नंतर मात्र तळ बांधून झाल्याच्या नंतर ब्राह्मणांना विटाळ पडायला लागला. आता निसर्ग निर्मित पाणी जे तळ्यामध्ये पडलेलं होतं, तर त्या तळ्याला ते स्पर्श करू देत नव्हते. ही घटना मी सांगतो, थांबतो, की महाडला ती घटना म्हणजे कोणती? त्या महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, ही घटना खूप महत्वाची आहे. बाबासाहेबांची ती पहिला सत्याग्रह आहे. तर त्या महाडच्या चवदार तळ्याची घटना कोणती आहे? त्या महाडच्या चवदार तळ्यावर कुत्रे पाणी पिऊ शकत होते. त्या कुत्रे पाणी पिल्यानं ते चवदार तळ्याचं पाणी बाटत नव्हतं. डुकरं पाणी पित होते, म्हैसी पाणी पित होत्या, गाय, बैल, गधे पाणी पिऊ शकत होते. त्याच्यामध्ये ते आंघोळही करू शकत होते. परंतु
अस्पृश्यांनी जर त्या चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला किंवा पिण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मात्र विटाळ होत होता। आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 मध्ये रावसाहेब बोले यांनी एक ठराव मंजूर केला। महाडच्या नगरपालिकेमध्ये सुद्धा तो ठराव मंजूर झाला, परंतु ब्राह्मणांनी विरोध केला की आम्ही त्या महाडच्या चवदार तळ्याचं पाणी आम्ही स्पर्श करू देणार नाही। आणि ती कहाणी आहे 19 आणि 20 मार्च 1927 ला एक ब्राह्मण होता बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, टिपणीस गुप्ते, दादासाहेब गायकवाड आणि सुभेदार सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये तो चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला। आणि लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये पुरुषांपेक्षा महिला जास्त होत्या। लक्षात घ्या, रमाबाईनं सुद्धा आग्रह केला होता, पण बाबासाहेब म्हणते रमाई तुझी तब्येत नाही, तर रमाई म्हणत होती मी स्वयंपाकासाठी येतो, कुठे? चवदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी। तर चवदार तळ्याचं आणखी एक महत्व म्हणजे 27 डिसेंबर 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, कुठे? महाडला जाळली, महाडच्या चवदार तळ्याच्या ठिकाणी जाळली। आणि लक्षात घ्या किती म्हणजे 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेबांनी तिथं मनुस्मृती जाळली। आणि भीमा कोरेगावाचा इतिहास बाबासाहेबांनी म्हणजे 1 जानेवारी 1927 ला जरी बाबासाहेब भीमा कोरेगावला जरी गेले असेल, पण महाडचा इतिहास म्हणजे भीमा कोरेगावचा सर्वप्रथम इतिहास बाबासाहेबांनी कुठे सांगितला? महाडला सांगितला। तो इतिहास होता कोणता? म्हणजे भीमा कोरेगावाच्या पराक्रमाची गाथा बाबासाहेबांनी महाडला सांगितली। ती तारीख होती 25 डिसेंबर 1927। कोणती सांगितली? कोणती वाक्य आहे? खूप महत्वाचे वाक्य आहे ते, तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात। ही गोष्ट तुम्हाला काल्पनिक वाटत असेल तर तुम्ही भीमा कोरेगावाच्या विजयस्तंभावर जाऊन बघा, तुमच्या पराक्रमाचा विजय त्या भीमा कोरेगावावर पूर्वजांचा विजय म्हणजे पूर्वजांचा इतिहास लिहिलेला आहे। तर म्हणून ते गाण लिहिलं ना, भीमराव कडालला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाला। तर भीमराव कडालला म्हणजे काय? तर बुद्धाची जशी सिंह गर्जना होती, बुद्धाने जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन केलं सारनाथला, तर त्या प्रवचनाला सिंहनाद म्हणतात। सिंहनाद म्हणजे सत्यासाठी गर्जना, म्हणजे बुद्धाची सिंह गर्जना सिंहनाद सारनाथला झाला आणि बाबासाहेबांचा सिंह गर्जना महाडला झाली। कोणती? अरे म्हणे 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखे जगा। वाघाचा बळी दिला जात नाही, सिंहाचा बळी दिला जात नाही, भेड बकरीचा बळी दिला जातो, आहे का नाही? आणि म्हणून तुम्ही भेड बकरीची संतान नसून वाघाचे सिंहाचे पिले आहात। हा इतिहास बाबासाहेबांनी कुठे सांगितला? महाडला सांगितला। तर बाबासाहेबांनी भीमा कोरेगावाला, तर त्याच लोकांनी जर बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्याच्या वेळी जर आदेश दिला असता तर त्यावेळी भारतातला किंवा महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण पेशवा जिवंत राहिला नसता। तर बाबासाहेबांनी भीमा कोरेगावाचा इतिहास सांगितला कोणता? की एका नागवंशी व्यक्तीने भीमा कोरेगावला 56 कापून काढले होते आणि भीमा नदीचं पाणी लाल झालं होतं। लक्षात घ्या, पण बाबासाहेबांनी जर आदेश दिला असता त्यावेळीच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रही लोकांना, तर बाबासाहेबांसाठी जीव द्यायलाही लोक तयार होते, जीवाला जीव देणारे होते लोक। पण बाबासाहेबांनी ते भीमा नदीचं पाणी जसं लाल केलं होतं तसंच चवदार तळ्याचं पाणी लाल झालं असतं, पण बाबासाहेब बोधिसत्व झाले नसते। म्हणजे जशी बाबासाहेबांनी सत्याग्रह महाडला ठरवण्याचं ठरवलं, तिथं ब्राह्मणांनी निर्णय घेतला की बाबासाहेबांच्या सत्याग्रहासाठी जागाही द्यायची नाही। लक्षात घ्या, मंडप टाकण्यासाठी तर तिथं जागा दान देणारा, सत्याग्रहासाठी महाडला जागा दान देणारा, तुम्हाला माहित आहे मिलिंद कॉलेजची जागा कोण दान केली? 49 एकर मीर उस्मान अली खान नावाच्या मुसलमान माणसानं आणि महाडला फतेह खान नावाच्या मुस्लिम माणसानं जागा उपलब्ध करून दिली होती। कोणाला? तर सत्याग्रहासाठी जेव्हा भोजन तयार केलं होतं तर ब्राह्मणांनी त्याच्यामध्ये माती कालवली, ते गंज सुद्धा उकळून दिले आणि लोकांवर म्हणजे बाबासाहेबांना आणि लाठीचार सुद्धा झालेला होता आणि अनेक लोक रक्तबंबाळ सुद्धा झालेले होते। आज बाबासाहेबांना म्हणजे एक गोष्ट तुम्हाला लक्षात हेच ठेवायची आहे जाता जाता, की केवळ तो संघर्ष पाण्यासाठी नव्हता, तो मानवी सामाजिक समतेसाठी होता। आज तुमच्या घरी बिस्लरीचं पाणी आहे, आरोचं पाणी आहे, आज आपल्या घरोघरी नळ आहे। ही नळ योजना कोणामुळे आहे? डॉक्टर बाबासाहेबांमुळे। तर तुम्ही ते जाता जाता म्हणून मी तेच सांगतो की तुम्ही लोक एका भीमस्तुतीमध्ये लिहितात, तुका जाधवने लिहिलेली ते भीमस्तुती आहे कोणती? चवदार संगरी
शस्त्र धरिता करी. शस्त्र धरिता करी हे शब्द वापरला नाही पाहिजे. बाबासाहेब 14 तळ्यावर शस्त्र घेऊन गेले नाही. लक्षात घ्या. शस्त्र न धरिता करी कापला अरी उरी. अरी म्हणजे काय? शस्त्री. उरी म्हणजे काय? त्याचं धडधड भरली. कापला अरी उरी 14 संगती. बाबासाहेब तलवार घेऊन हतियार घेऊन त्या 14 तळ्यावर गेलेले नव्हते. तर बाबासाहेबांची ती कहाणी, ती बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेविरुद्ध काय केलं होतं? बंड केलं होतं. तर बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केल्याच्या नंतर, लक्षात घ्या, 14 तळ्याचा सत्याग्रह केल्याच्या नंतर बाबासाहेब रायगडच्या किल्ल्यावर गेले. लक्षात घ्या. तर रायगडच्या किल्ल्यावर बाबासाहेबांवर हल्ला केला होता ब्राह्मणांनी. आणि पुणे कराराच्या वक्ती जेव्हा रायगडच्या किल्ल्यावर हल्ला केला होता आणि पुणे कराराच्या वक्ती रमाईला चिंता लागली होती, कारण बाबासाहेबांच्या शत्रूमध्ये काय झाली होती? वाढ झाली होती. तर बाबासाहेबांचा आणि रायगडचा संबंध खूप आहे आणि महाडचाही संबंध खूप आहे. तर बाबासाहेबांच्या काळामध्ये ज्या महाडला जी घटना घडली होती, ती घटना तुम्हाला मी आधी यापूर्वी सांगितलेलीच आहे. ती घटना म्हणजे कोणती माहिती आहे का? किसना महाराची घटना. तर किसना महाराची घटना कोणती? हा किसना महार कुठला होता? ऐका ती कहाणी. 26 एप्रिल 1942 ला ही कहाणी सांगतो आणि माझ्या धम्मवाणीला विराम देतो. 26 एप्रिल 1942 ला मुंबईमध्ये भाषणामध्ये बाबासाहेबांनी हा मुद्दा वापरला. कोणता? महाडला जेव्हा 14 तळ्याचा सत्याग्रह झाला, तर त्या महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये किसना महार नावाचा महाडचाच एक रहिवासी त्यांनी त्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला होता. कोण? किसना महारनं. आणि त्या किसना महारानं बाबासाहेबांना त्या भाषणामध्ये ऐकलं होतं त्यानं की मेलेले गुरढोरं ओढू नका. समजलं? मेलेले गुरढोरं ओढू नका, कुणाची गुलामी करू नका, 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा वाघासारखे सिंहासारखे जगा. हे बाबासाहेबांचं भाषण त्यानं ऐकलं होतं. कोण? किसना महारनं. तो महाडचाच रहिवासी होता आणि त्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये तो सामील होता. तर बाबासाहेबांनी हा प्रसंग एका भाषणामध्ये सांगितलेला आहे 26 एप्रिल 1942 मुंबईला. तर त्या महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह तर झाला, पण नंतर मात्र त्या महाडला अस्पृश्य लोक म्हणजे शूद्र लोक आणि सवर्ण ब्राह्मण लोकांमध्ये बोलचाल बंद होती. 14 तळ्या सत्याग्रह झाला होता. लोक मग ते जागृत झाले होते. त्यांच्यामध्ये गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. तर ते स्वाभिमानी लोक झाले होते. तर त्याच महाडला हे 14 तळ्याचं प्रकरण झाल्यानंतर त्याच महाडला, लक्षात घ्या, एका बामणाची म्हैस मेली होती. काय मेली होती? म्हैस मेली होती. आता म्हैस आणि बैल गाईला ओढण्याची परंपरा कोणाकडे आहे? महार लोकांकडे. तर रात्र बुडू दिली त्या ब्राह्मणानं आणि महार वस्तीमध्ये, महारवाड्यामध्ये आला तो ब्राह्मण. त्याची म्हैस मेली होती. दूध खाल्लं त्यानं, तूप खाल्लं त्यानं, लोणी खाल्लं त्यानं. समजलं का तुम्हाला? ही घटना सांगून थांबतो. तर तो किसना महाराने बाबासाहेबांचं भाषण ऐकलेलं होतं. स्वाभिमानानं जगलं पाहिजे, मेलेल्या गुरढोरं ओढायचे नाही. तर त्यानं ते भाषणाचा परिणाम होता. तर त्यानं काय सांगितलं? तो ब्राह्मण म्हणतो, हे किसना महार, माझ्या अंगणामध्ये म्हैस मरून पडलेली आहे, ते तुला ओढायची आहे. तर किसना महार म्हणते, मी ती म्हैस ओढणार नाही. तर तो ब्राह्मण, महाडचा ब्राह्मण किसना महारला म्हणते, मी तुला 18 रुपये देतो. पैशाचं लालूच दाखवते. पण तो किसना महार काय म्हणते? मी म्हणते तुम्ही 18 रुपये द्या का त्याच्यापेक्षा जास्त जे पैसे द्या, मी तुमची मेलेली म्हैस ओढणार नाही. म्हणजे तुम्ही तिचं दूध खाता म्हणे, दही खाता, लोणी खाता, तूप खाता आणि ते म्हैस मले ओढायला लावता. तुमची माय मेली म्हणजे तुमची माय जर म्हातारी माय जर मरण पावली तर तिला तुम्ही मला ओढू द्याल का? तर ते त्याच्याकडे ब्राह्मणाकडे काहीच उत्तर नव्हतं आणि तो किसना महार ते मेलेली म्हैस ब्राह्मणाची ओढायला तयार झाला नव्हता. पण आज लोक मात्र, आपले लोक उलीच जरी पैशाचं लालूच आलं राजकारणामध्ये, तर आपण पैशासाठी आपलं गोडासाठी उष्ट खायलाही निघतो. पण त्या काळातले लोक स्वाभिमान होते, निष्ठावान होते. बाबासाहेबांच्या भाषणाचा परिणाम एवढा झाला, आम्ही एवढे सांगतो पण आमचा परिणाम पडत नाही. पण बाबासाहेबांच्या भाषणाचा एवढा परिणाम पडला की किसना महारानं ते मेलेली म्हैस ओढणं, म्हणजे सगळ्याच महाडच्या लोकांनी मेलेले गुरढोरं ओढणं सोडून दिलं होतं आणि मेलेल्या गुराढोराचं मांस खाणं सुद्धा सोडून दिलं होतं. तर त्यानं म्हैस ओढली नाही. तर त्या म्हशीचं काय झालं? तर संध्याकाळ होऊ दिली ब्राह्मणानं आणि त्याच्या बायकोनं, ब्राह्मणानं आणि ब्राह्मणीबाईनं दोघांनीच कशी बशी तरी ते उगलेली म्हैस, दुर्गंध पसरलेला असता, खूप आग्रह केला किसना मारला, पण किसनानं मात्र ते मेलेली म्हैस ओढली नाही. शेवटी ब्राह्मणानं रात्र बुडू दिली. आपली बायको घेऊन त्यांनी कशी बशी तरी गावाच्या बाहेर ते म्हैस नेऊन टाकली. तर हा कशाचा परिणाम होता? कशाचा परिणाम होता?
बाबासाहेबांच्या भाषणाचा परिणाम होता. लक्षात घ्या. मग ते चौदार तळ म्हणजे चौदार तळ्याला स्पर्श करू दिला नाही, पण आज चौदार तळ्यामध्येच बाबासाहेबांचा मधामध्ये पुतळा बसवलेला आहे. तर कधी तुम्ही मग ते चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला तर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानं काय केलं लक्षात घ्या, ते सांगतो थांबतो. दुसऱ्या दिवशी जसं चौदार तळ्याला बाबासाहेबांनी स्पर्श केला, अस्पृश्य लोकांनी स्पर्श केला, तर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानं त्या नदीमध्ये पंचगव्य टाकलं. पंचगव्य म्हणजे काय? 500 गाईचे गरम शेण, 500 गाईचं गरम गरम गोमूत्र, 500 गाईचं गरम शेण गोबर आणि 500 गाईचं गोमूत्र ब्राह्मणानं मीटिंग भरवली की अस्पृश्य शूद्र लोकांनी आणि बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं पाणी बाटवलेलं आहे, म्हणून त्या चौदार तळ्यामध्ये 500 गाईचं गरम शेण गोबर आणि 500 गाईचं गोमूत्र टाकलं. कायच्यासाठी? शुद्ध करण्यासाठी. झालं का ते शुद्ध? लक्षात घ्या. कारण ब्राह्मणाची परंपरा आहे ना की सगळे देवी देवता कुठं राहते म्हणते? 33 कोटी देवी देवता गाईच्या पोटामध्ये. कुठे राहते? ब्राह्मणाचे सगळे देवी देवता कुठे राहते? गाईच्या पोटामध्ये राहते. आता गाईच्या पोटामध्ये जर 33 कोटी देवी देवता राहत असेल तर ते संडास आणि मूत्र कुठं करत असेल? गाईच्याच पोटामध्ये. म्हणजे गायही पवित्र, गाईचं गोमूत्रही पवित्र, गाईचं गोबरही पवित्र, पण माणूस मात्र पवित्र नव्हता. गायीमुळे, डुकरामुळे, कुत्र्यामुळे ते पाणी विटाळत नव्हतं, पण माणसामुळे ते विटाळत होतं. लक्षात घ्या. गायीच्या पोटामध्ये, म्हणून आजही ते लोक गायीला गोमाता मानतात. लक्षात घ्या. गायीला काय मानतात? गोमाता. गायीची पूजा करतात. कारण गायीच्याच पोटामध्ये काय राहते म्हणते? 33 कोटी देवी देवता. तर ते 33 कोटी देवी देवताच ते गोमूत्र आणि शेण चौदार तळ्यामध्ये टाकलेलं होतं ब्राह्मणानं. आणि अशा प्रकारे हा चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांचा तो एक सिंह गर्जना होती. आणि बाबासाहेबांच्यामुळेच आज तर लोक बिस्लरीचं पाणी पित आहे. आमचे एक नाशिकचा एक माणूस आहे मोहन अडांगळे, त्यांनी तर 20 मार्च म्हणजे 20 मार्च नावाचं बिस्लरीले नावच देऊन टाकलेलं आहे. लक्षात घ्या. आज आपण जे शुद्ध पाणी पितो, आरचं पाणी पितो, पण बाबासाहेबांना म्हणजे मिठाचा सत्याग्रह तुम्ही ऐकला, पण पाण्याचा सत्याग्रह ऐकला नव्हता. तर हे पाणी जे आज आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळत आहे हे केवळ कोणाची देण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. तर हा महाडचा इतिहास साधारण इतिहास नाही आहे, तो सामाजिक समतेचा लढा आहे. तुम्ही कधीही जर महाडला गेले तर महाडला जात असताना तिथे गांधारपालीच्या आणि पन्हाळे काजीच्या लेण्या वगैरे पाहत चला आणि त्या महाडला भेट देणं म्हणजे आपला स्वाभिमान जागृत करणं होय. तर या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.